मी नेहमी म्हणतो भारत हा जसा शेतीप्रधान देश आहे तसा तो लिपीप्रधान देश आहे. खरं. राज्य सोडलं की भाषा बदलते, रंग बदलतो, कल्चर बदलते, संस्कृती बदलते. आयुष्याचा टर्निंग पॉईंट होतं ना की अपयश मिळाल्यानंतर आपले वडील आपल्या बाजूने उभे राहतात. मागची मुलं अभ्यासात हुशार नसली तरी इतर गोष्टींमध्ये हुशार असणार असा विचार करणारा शिक्षक होता तो. दुर्मिळ असं फार दुर्मिळ. वाटेत जाता तर सिग्नलला थांबतोस तू, किंवा एक माणूस तुझ्याकडे पटकन बघायला लागतो आणि म्हणतो अरे कुठनं घेते छत्री, नाही मी केले ते, हा मी आहे ना, तुझ्यातला मी जागा करणं हे माझं काम आहे. आता ग्रेस सगळ्यांनाच कळतात असं नाही आहे. तर त्याने सांगितलं की ज्याला शब्द कळला त्याने शब्द घ्या, ज्याला संगीत कळलं त्याने संगीत घ्या, ज्याला काहीच कळलं नसेल त्याने स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करा. पसायदानाची व्याख्या काय तर अखंड जगासाठी सर्व ती प्रार्थना आहे ती. मग पसायदान एका रेषेत न लिहिता ते सर्क्युलर लिहायला घेतलं मी. असं हे जेव्हा व्हिज्युअली यायला लागलं तेव्हा त्याचं चित्र व्हायला लागलं. मध्ये मी जेला असताना 5व्या वर्षापर्यंत माझं कधीच काम लागलं नाही, त्यामुळे ती खंतच नव्हती. त्यामुळे आपण बेधडकपणे मांडणं ही ती काळाची गरज होती, माझी गरज होती. मा तुझे सलाम हे जेव्हा माझ्याकडे आलेली काली त्याचा लोगो करायला आलं तेव्हा मी ते गाणं 100 वेळा ऐकलं होतं. आणि मी म्हटलं आता एकच स्ट्रोक मारायचा, तो फायनल असेल, ह्याला ऑल्टरनेटिव्ह नाहीत. हे डेमॉन्स्ट्रेशन करताना ना पसरतो मी, कागदावर राहत नाही, कागदाच्या बाहेर फेकायला जातो आणि मी माझे इमोशन मला कंट्रोल करता येत नाहीत. त्यामुळे तुम्ही जर साडीवर डाग पडणार तर तुम्ही जरा बाजूला व्हा असं मला वाटतं. त्या बाईने मला पटकन सांगितलं, आजीने गेला पाला वेडा येतो तुम्ही, जिथं डाग पडेल तिथे सही करा म्हणजे साडीची किंमत वाढेल. नमस्कार मंडळी, वायफळच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागामध्ये आपल्याकडे आपल्याबरोबर वायफळ गप्पा मारायला आलेले आहेत पद्मश्री अच्युत पालव. आजचा भाग हा खूप विशेष आहे, आजचा भाग खूप स्पेशल आहे आणि आजचा भाग खूप महत्त्वाचा आहे. कारण आत्ता 2025मध्ये पद्मश्री जाहीर केला गेला आणि अच्युत काकांना जेव्हा पद्मश्री मिळाला तेव्हा आपल्याच घरातल्या कोणत्या तरी व्यक्तीला पद्मश्री मिळाला आहे ही भावना आपल्या बऱ्याच लोकांना आली असावी. गेले 50पेक्षा जास्त वर्ष अच्युत काका कॅलिग्राफी या विषयावर आपलं काम करत आहेत सातत्याने. लहानपणीसुद्धा कॅलिग्राफी म्हटलं की अच्युत पालव हे नाव लगेच डोक्यात यायचं आणि त्यामुळे आपल्यालाही कॅलिग्राफी या क्षेत्राचा अवेअरनेस किंवा मला तरी त्यांच्यामुळेच लहानपणीपासून आला आहे. त्यांचं काम आपल्याला माहिती आहे, त्यांचं काम जगभर पोचलेलं आहे, जगातल्या विविध मोठ्या मोठ्या गॅलरींमध्ये त्यांचं काम लागलेलं आहे. तर आजच्या भागात आपण त्यांचा कलेच्या अनुषंगाने जो काही प्रवास आहे याच्याबद्दल चर्चा केलेलीच आहे. त्याचा उगम कुठे झाला, हे सगळं कुठे सुरू झालं, विविध प्रकारे ते कोणत्या कोणत्या लोकांना भेटले, त्याचा त्यांच्यावर परिणाम काय झाला, ह्याच्याबद्दल आपण बोललेलोच आहोत. पण विषय कॅलिग्राफीचा असल्यामुळे मराठी भाषा किंवा मराठी लिपी ह्या विषयांबद्दलही आपण खूप गप्पा मारलेल्या आहेत. लिपी भाषा हा संस्कृतीचा खूप अविभाज्य घटक आहे, एक भाग आहे. त्यामुळे आजच्या भागात आपली मराठी संस्कृती आणि कला या दोन्ही विषयांवर खूप सुंदर गप्पा आपल्या झालेल्या आहेत. एक माणूस म्हणून किंवा कलाकार माणूस म्हणून काका विविध गोष्टींना किंवा विविध परिस्थितींकडे कसे बघतात, त्यांचा युज्युअल अप्रोच काय असतो ह्याच्याबद्दलही सुंदर चर्चा झालेली आहे. या भागातनं आम्हाला खूप काय काय शिकायला मिळालेलं आहे. माणूस म्हणून आपल्याला काय वाटतं हे आपल्याला समजणं आणि ते मांडणं किती महत्त्वाचं आहे. त्यात कशाप्रकारे आपण कुठलंही मीडियम वापरू शकतो हा त्याच्यातला दुसरा भाग झाला. पण मला काय वाटतं किंवा माझं काय मत आहे किंवा मला काय फील होतं, मला कसला अनुभव होतो आहे, मला काय भावतं आहे, हे किती महत्त्वाचं असतं प्रत्येकाच्या आयुष्यात आणि त्याच्यासाठी कला आपल्याला कशाप्रकारे मदत करतात ह्याबद्दलही आमच्या मस्त गप्पा झालेल्या आहेत. आज पद्मश्री अच्युत पालव यांच्यासारखी एक थोर व्यक्ती वायफळवर आलेली आहे आणि त्यांच्यावर आपल्याला 1 to 1 आणि खूपच प्रामाणिक आणि सुंदर गप्पा मारायला मिळालेल्या आहेत. त्याच्यातनं मला जसं म्हटलं खूप काही शिकायला मिळालेलं आहे. पण आज अशा प्रकारच्या गप्पा आपल्याला मारता आल्यात आणि त्या तुमच्यासमोर मांडता येत आहेत, तुमच्यासमोर सादर करता येत आहेत. हे खूपच भारी फिलिंग आहे. त्यामुळे मला तर फार आज आनंद झालेला आहे की आपण हे करू शकलो आहे आणि हे सगळं आज आम्ही तुमच्यासमोर दाखवू शकतो आहे. एवढं बोलून आपण आजचा भाग चालू करतोय. पण तत्पूर्वी तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल
तर पटकन सबस्क्राईब करून टाका, म्हणजे आपण जे काही सुंदर सुंदर भाग, विविध प्रकारचे एपिसोड वायफळवर बनवत असतो ते तुमच्यापर्यंत अबाधितरित्या पोहोचत राहतील. आणि त्याच्यासाठी बेल आयकन पण दाबून ठेवा, म्हणजे सगळ्याचे नोटिफिकेशन येत राहतील. वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग झाला नसाल तर व्हा, म्हणजे आम्ही जी मराठीतनं ईमेल स्वरूपात पत्र पाठवत असतो ती तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला जो कार्यक्रम आहे तो विविध ठिकाणी होत आहे. आता आपण कोकण प्रांतातही हा कार्यक्रम घेऊन पोहोचलेलो आहोत. असाच हा कार्यक्रम विविध ठिकाणी अजून येतोय, तर त्या सगळ्याची माहिती खालच्या लिंकमध्ये, तर जरूर हा कार्यक्रम बघायला या. हा संगीतमय आगळा वेगळा कथाकथनाचा कार्यक्रम आहे आणि तो आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी खूप उत्सुक आहोत. खूप मजा धमाल आपण करतो, तर नक्की या. आणि चौथी गोष्ट म्हणजे वायफळ दुकान आता नवीन सवलतीच्या दरामध्ये आणि विविध नवीन डिझाईन्सनी पुन्हा एकदा सज्ज झालेलं आहे. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यावरील टी शर्ट्स असू देत, टोट बॅग असू देत किंवा विविध काय काय आम्ही गोष्टी तयार केलेल्या आहेत त्या तुम्ही स्वतः घेऊ शकता. तुम्ही त्या इतरांना गिफ्ट करू शकता किंवा आपले वायफळ मंडळातील तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना देऊ शकता. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या या जबरदस्त कार्यक्रमाची, या सुंदर एपिसोडची, विथ नन अदर दॅन पद्मश्री अच्युत पालव. लेट्स गो. आज खूप सुंदर दिवस आहे आणि खूप काय म्हणता येईल अभिमानास्पद दिवस आहे आमच्यासाठी, कारण वायफळवर आज पद्मश्री अच्युत पालव आलेले आहेत. अच्युत काका, तुमचं खूप स्वागत आहे. धन्यवाद. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. कसा होता आजच्या दिवसाची सुरुवात? छान, म्हणजे कसं बेलापूरवरनं ट्रेन पकडायची, मग मेट्रोला यायचं, मेट्रोवरनं प्रवास करायचा आणि परत लोकांमधून परत तो प्रवास सुरू झालेला असतो. हो, जे योगायोगाने जी सुरुवात कॅलिफी झाली ती तशीच होती. बरोबर. त्यामुळे असं काही करायला ज्यावेळी जातो की आज आपल्याला बोलायचं आहे, तर गाडी न करता असं लोकांमधनं गेल्यानंतर सगळ्या भावना तुमच्या जाग्या होत असतात आणि परत त्या अनुषंगाने आपल्याला काहीतरी बोलायचं असतं याची जाणीव करून परत मिळालेली असते. त्यामुळे छान वाटलं, मजा आली. कारण प्रवास खूप मस्त असतो, पूर्ण निरीक्षण करत करत परत तुला पहिल्यांदा बघितलेलं होतं, आज तू वेगळा दिसतोयस. नाही का? एक 10 वर्ष झाली. 10 वर्षानंतर आपण परत त्याच माणसाशी बोलणार आहोत, पण त्या माणसामध्ये केवढा बदल झालेला आहे हे कळतं आपल्याला. ते त्यामुळे तुझ्यातला बदल किंवा तू काय नवीन जे काय करतोस ते नक्की छान आहे, मस्त आहे, आवडलं ते. काका, तुमची दिवसाची जनरली सुरुवात कशी असते? म्हणजे तुमचं मॉर्निंग रुटीन काय असतं? अरे छान असतं. आमच्याकडे 450 झाड आहेत. त्याला म्हणजे तुला गंमत सांगतो, आता परवाच्या दिवशी मी पाणी घालत होतो आणि पाईप, हाफ पॅन्ट, टी शर्ट सकाळी, आणि उठल्यानंतर असं आधी पद्मश्री पाणी घालतायत असं कसं, तर ते रोज सकाळी पाणी घालायचं झाडांना, मग चहा करायचा, मग आमची एक कॅट आहे किलबिल, तिच्यावर जरा तिला बाबा पुता करायचं, तिच्याशी बोलायचं, एक वेगळा संवाद असतो, तिला काहीतरी सांगायचं असतं, ते आपण समजून घ्यायचं असतं. आणि यातून एक मग 9 वाजेपर्यंत सगळं आटपून मग 9:30ला ऑफिसला निघायचं. ऑफिसला गेल्यानंतर परत तिथे काही नवीन गोष्टी असतात, काही फोन झालेले असतात, कोणाला काय करायचं असतं, कोणाला कविता लिहून हवी असते, कोणाला लोगो करून असतो, कोणाची प्रेस ॲड असते, कोणाचं मॅगझिन असतं, मग तेच कोणाकोणाचे इंटरव्ह्यू असतात, असं काहीतरी दिवसभर चालू असतं. संध्याकाळी 6पर्यंत चालतं आहे, 6-6:30पर्यंत. 6:30ला परत घरी जायचं, परत मस्त गरम चहा पण करायचा. चहा करायला मला आवडतो. हो, बायको नेहमी म्हणते की सकाळ संध्याकाळचा चहा तू करायचा, मी फक्त पिणार, बाकी सगळ्या गोष्टी मी करणार. आणि मग थोडंसं जमलं तर मग टी व्ही बघणं, किंवा नाही झालं तर मग काम करणं. पण जनरली कसं की संध्याकाळी मी जी काही खास कामं असतात की ज्याच्यावर थॉटफुली विचार करायचा असतो, तो संध्याकाळी. सकाळी कळतं काम ते, त्यामुळे पूर्ण दिवस काम न करता कामात राहायचं, आणि संध्याकाळी तुम्हाला जो वेळ मिळतो त्या वेळेतनं तुम्हाला एक्सप्रेस करायचं. ओके. ते रात्री मग मध्ये जेवण होतं, मग 10-12पर्यंत, कधीतरी उशिरा नाईटपर्यंत, पण रात्री जागत नाही शक्य तुम्ही. ओके. एक साधारण हा असतं हे कामकाज चालू असताना छान म्युझिक ऐकायचं. ते म्युझिक कामात डिस्टर्ब करणारं नसणार, बरोबर, ज्याचं माझी त्या म्युझिकशी नाळ नाही आहे असं. म्हणजे बडे गुलाम खाली ऐकणं, क्लासिकल एखादं कोणाचं तरी गाणं ऐकणं, किंवा भीमसेन जोशी आहेत म्हणा, किंवा कुमार गंधर्व आहेत म्हणा. राग मला कळत नाही, पण
तो राग तिथे चालू असायला, कारण मला सतत पुढे घेऊन जाणं हे म्युझिक करत असतं माझ्या मते. राईट. तर त्याच्यामुळे ते असं करत करत मग छान ह्या गोष्टी जातात, चालू असतं. चालू असतात. येस येस. ॲक्च्युली का लहानपणी घरी तुमच्या कोण कोण होतं शाळेत असताना तुम्ही साधारण? आई बाबा, आम्ही 3 भाऊ 4 बहिणी, 10 बाय 10ची रूम, राजकोटवाचा गणेश टॉकीज समोर, लालबाग, मुंबई नंबर 12. हां, त्यामुळे तू झोपलास की मी अभ्यास करणार, मी अभ्यास करत असतो की तू बाहेर जाऊन येणार, कारण पर्यायच नव्हता. बरोबर. लिटरली एक छोटं घर आणि मोठं कुटुंब. गमतीनं बाबा, आमच्या साहित्य लोक म्हणायचे, बाबा रेल्वेत होते, 9 डब्यांची रेल्वेची गाडी आहे तुमची, 7 भावंड आणि आई बाबा. मस्त. आणि सगळी जी भावंड आहेत त्यांची वयांमध्ये किती कितीचा डिफरन्स? तुम्ही कितव्या नंबरला? मी 3रा नंबर. ओके. आम्ही 3 भाऊ लागोपाठ, नंतर 4 बहिणी लागोपाठ. ओके. त्यामुळे सगळं असं डायनामिक होतं सगळं. आणि तुम्ही जेव्हा लहान होतात, कारण ऑफकोर्स आता तुमच्या घरात एवढी मुलं सगळी चालू असणार मजा मस्ती, तसंच आजूबाजूला सगळीकडेच चाळ असल्यामुळे तिकडे बऱ्यापैकी लहान मुलं आणि बरंच काही ना काहीतरी चालू असायचं. तर ते सगळं होत असताना तुम्हाला लहानपणी असं काय आवडीनिवडी स्वतःच्या, कारण आता बघा, आता जीवन पद्धती कशी एकदम वेगळी झालेली, प्रत्येक जण आपलं त्यांचं काय हॉबी क्लासेस असतील, शाळा जाणं, ते खूप फोकस लावून केलं जातं. पण आय थिंक तुमच्या काळी तसं काय नव्हतं, प्रत्येक जण आपलं आपलं काहीतरी करत राहायचं. तसं तुम्ही लहानपणी तुमचं असं काय असायचं भावविश्व, काय तुम्हाला काय करायला आवडायचं? बेसिकली पहिलं पाऊल टाकलं, 2-3 पावलं टाकल्यानंतर खाली गणपतीची कारखाना होता. ओके. रावले म्हणून होते. मग ते माती मळणं, कधी हात दिसला, कधी सोंड दिसली, त्याच्यामुळे ना त्या गणपतीविषयी एक पूर्ण आकर्षण झालेलं होतं नकळतपणे. मग नंतर गणपती हळूहळू यायलाच लागले की मग त्याची जोडणी होते, आणि आपल्याला गणपती नाही कळला, आपल्याला गणपती नाही आला तरी छान आहे गणपती, मस्त आहे, त्याची सोंड खूप आकर्षक आहे, त्याचे हात असे आहेत, एक फॉर्म तुझ्या डोळ्यासमोर यायला लागतो तो. राईट. आणि मग हे करत 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 तुम्ही ज्याला अशा चाळीच्या किंवा त्या बिल्डिंगच्या प्रेमासेसमधनं बाहेर पडायला लागले, मग खूप छान लेटरिंग बघणं, रंगवाले बघणं, त्यावेळी साईनबोर्ड खूप चालायचे. ते सगळं करत 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 तुम्हाला ना नकळतपणे बालपण आहे ना हे खूप छान बघण्यात गेलं. बरं, त्यात लालबाग, चाळीच्या बाहेर पडल्यानंतर अख्खं लालबाग हे ऑर्केस्ट्रा ऐकायला जाणं. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ होतं तिथे, अमरशेख खानपासून विठ्ठल उंबापांपासून सगळे जे शाहीर ऐकणं दर शनिवारी तिथे व्हायचं. नाटकवाली कंपन्या होत्या ना, काशीनाथ कलामेळा, हिंदमाता सेवा मंडळ, ही सगळी. तुम्हाला तो संस्कार आहे ना, तो संस्कार नकळतपणे होतं. मग अभ्यासाला जागा नव्हती, मग विद्यार्थी उत्कर्ष मंडळ होतं, त्यांची एक जागा होती, तिकडे जाऊन अभ्यास करायचा, अभ्यासिका असायच्या. चिंचपोळी सार्वजनिक उत्सव मंडळ होतं, तिथे वेगळ्या स्पर्धा व्हायच्या, त्या स्पर्धेत भाग घ्यायचा. हे करत 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 बरं तिथे एवढं सगळं असताना परत मारामारी करणारी माणसं पण होती तिथे, तलवार चालवणारे, चाकू मारणारे, ते अगदी लालबागमध्ये काय नव्हतं हा प्रश्न आहे. पण एक होतं त्याच्यातनं की तुम्ही स्वतःला जे पाहिजे ते आपण करायचं असतं. आणि मला असं वाटतं की शाळेतनं घरी जायला म्हणजे शाळेकडे निघालो की वाटेत जाता जाता कबड्डीचे सामने त्याला खूप चालायचे लालबागला. नवजवान सेवा मंडळ, वडेश्वर सेवा मंडळ, क्युरियस सेवा मंडळ, एकाची एक झाली की यांच्यामध्ये ना एक फलक लेखनाची स्पर्धा असायची नकळतपणे. पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी की 4थ्या फेरीपासून फलक लेखन बहारदार असायचं. असं मग कप असायचे, त्याच्यावर तो डिझाईन फॉर्म असायचा, आणि मग तो थांबाच व्हायचा. मग बऱ्याचदा त्याच्यामुळे शाळेत कधीतरी लेट व्हायचं. का आवडत होतं मला माहीत नाही, पण एखादी गोष्ट सातत्याने बघितल्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या मनावर ती परिणाम करत असते. बरोबर. आणि त्यातून कदाचित हे जे पुढचं जे होतं ना आयुष्य माझं जे क्रिएट झालं होतं ते त्याच्यामुळेच झालं असा माझा अंदाज आहे. बरोबर. कारण खूप साऱ्या गोष्टी अशा, मग शाळेमध्ये गेल्यानंतर मग आम्ही बॅक बेंचर्स, अभ्यास कमी, बाकीच्या गोष्टी जास्त. नाभर सर होते आमच्याकडे, त्यांना मागच्या मुलांविषयी अगदी छान आदर असायचा. आम्ही मागची मुलं अभ्यासात हुशार नसली तरी इतर गोष्टींमध्ये हुशार असणार असा विचार करणारा शिक्षक होता तो.
दुर्मिळ असं फार दुर्मिळ असं. मला म्हणाले काय अभ्यास तुझा फार नाही आहे, मला कल्पना आहे ती असंच काय असं. तर हो, तर उद्यापासून फळ्यावर सुविचार लिहायचा. मग मला सुविचार वाचलायस का, लिहिता येतं का, खडू पकडलायस का, याचा काडीचाही संबंध नाही. विश्वास टाकलाय ना तुझ्यावर, तू कर. आणि आज मी जो आहे ना तो त्याच्यामुळेच आहे. त्या सुविचाराने एव्हरी डे यू हॅव टू राईट अ वन थॉट ऑन द ब्लॅकबोर्ड. मग जी पुढची मुलं बसतात, हुशार मुलं, ज्यांना पळा पुसायचा नसतो, काही लिहायचं नसतं, ते फक्त कागदावर लिहिणार. मग त्यांच्या मनात काय चाललंय याचा मागे बसून आपण विचार करायचा. आणि मग त्याला कधीतरी त्याच्याशी जरा दोस्ती करायची. आणि मग जरा चांगला सुविचार दे नाही जरा. मग तो असं करता करता 3 वर्ष काढली. शाळेचा सुशोभन मंत्री झालो. त्यावेळी आमच्याकडे मंत्रिमंडळ होतं, पंतप्रधान वगैरे अशा सगळ्या त्या. आत्मविश्वास वाढायला लागला तसा. वर्गातली 6 इंचाची पट्टी, त्या पट्टीत तुम्ही लिहिणं. त्याच्यानंतर मग वर्गात शाळेचं स्नेहसंमेलन, गोविंदा, गणपती, मग अच्युतपाला व्हायचं, मग स्केच यायचं, त्याप्रमाणे तो मोठा फळायचा. तुमची ओळख व्हायला व्हायच्या आणि मग ती ओळख व्हायला लागली ती. आणि मग हे करता 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 एवढं झालं की ते अभ्यासात लक्षात नसताचं. त्याच्यात गणितात नापास, 150 18 मार्क. बाबा म्हणाले की बघ खूप शिकायचं असेल तर तुला पास होणं गरजेचं आहे. आता मी काय मारणार नाही तुला, पण अपयशी यशाची पहिली पारी हे मलाही कळतं, पण पुढे सांभाळ तुला. मला वाटतं की तो जो आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता ना, की अपयश मिळाल्यानंतर आपले वडील आपल्या बाजूने उभे राहतात कुठलीही गोष्ट न करतात, तो सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता. आणि मग जे पास झालो, जे गेलो. जे गेल्यानंतर मग हे सगळं जे शाळेमध्ये केलं होतं तेच फक्त बदललं. म्हणजे तिथे फळा होता, इथे कागद आला. तिथे 6 इंचाची लेटरिंग असायची, इथे 12 पॉईंट आली, 14 पॉईंट आली, 16 पॉईंट आली. आणि मग ते ट्रान्सफॉर्मेशन होतं. त्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये स्वतःला वेल्ड करून घेणं, वळवून घेणं आणि मोल्ड करून घेणं, अशा सगळ्याच गोष्टी आलेल्या होत्या. बरोबर. आणि ती गंमत, तो प्रोसेस खूप छान होता. तो सगळा डायरेक्ट ब्रशने लेटरिंग करायचं, हेडलाईन करायची, कॉपी लिहायची, मग लोगोचं खालचं बेसलाईन लिहायची. काय झालं, वर्गामध्ये मराठी करणारा मीच होतो. त्यामुळे सगळ्यांच्या बेसलाईन लिहिणं किंवा टायपोग्राफी करणं हे माझ्याकडे यायचं. माझं चित्र त्यांना सांगायचं तुम्ही चित्र करा म्हणून, कारण माझं रेंडरिंग कमी होतं. ते करत करत मग लेटरिंग, टायपोग्राफी, कॅलिग्राफी हा सब्जेक्ट घेतला. महाराष्ट्रात पहिला आलो. हां, म्हणजे परत एकदा बाबांना म्हटलं, बाबा तुम्ही म्हणाले होतात की अपयशी यशाची पहिली पारी, आता यश मिळवलं बघा. बोललो नाही, म्हणाले तुला काय करायचं ते कर, मला काही प्रॉब्लेम नाही. आम्ही त्या काळात परत तिथेच 3 भाऊ 4 बहिणी, आम्ही सगळे झोपले. गॅलरीतले चाळ झोपायची लोक सगळी, ते सगळे झोपले की माझं काम सुरू व्हायचं. तुला गंमत सांगतो, आठवण म्हणून चाळीतली 2 चाळीच्या गॅलरीमध्ये फक्त 1.5 ते 2 फुटाचं अंतर होतं. मग समोरचा माणूस असा खाकरतो किंवा थुंकतो झोपेत. ते एकदा सगळं या असाइनमेंट पडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सबमिशन होतं. पण हे ह्यातून परत काय की परत ते नव्याने परत करणं, यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट, की तुला पर्याय नसतो तो. एक करत 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 बदल घडत होता त्याच्यामध्ये. आणि मग ती उल्का आठवड्यांची शिष्यवृत्ती, म्हणजे कारण कॉलेजला असताना आर.के. जोशी नावाचा एक आमच्या फील्डमधला दादा माणूस, एक कॅलिग्राफीतला वटवृक्ष म्हटलं तरी हरकत नाही, त्या माणसाने एक डेमॉन्स्ट्रेशन बघितलं होतं. आणि मग बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा हिमालय आहे टोकावरचा, आपण पायथ्याशी आहोत, पण टोकापर्यंत जायला पाहिजे आपल्याला. आवड, लोकांचा बराच प्रश्न होता की अरे ह्याच्यातून करिअर होणार का, ह्याच्यातून काय होणार. पण मला वाटतं की जी गोष्ट तुम्हाला जी आवडते ना, ती गोष्ट सातत्याने करत राहा, त्याचं करिअर व्हायला वेळ लागत नाही. ओके. आणि ते सगळं चालू ठेवत मग स्कॉलरशिपसाठी अर्ज केला, मिळाली मला. आणि परत एक असे टप्पे आयुष्यात ना खूप येत होते. आणि काय विषय घ्यायचा, टायपोग्राफी घ्यायची, कॅलिग्राफी घ्यायची, की मग सर म्हणाले की नाही तू काहीतरी जुन्या स्क्रिप्टवर काम कर. आमचे साठे सर म्हणून होते, ते म्हणाले ठीक आहे. बोललो मग काय शिवकालीन जायचं.
त्यावेळी लालबागला शिवजयंती साजरी व्हायची, त्यामुळे शिवजयंती आपल्याला माहिती, पण शिवाजीच्या काळात एक स्क्रिप्ट होती एवढंच माहिती होतं, पण तिला मोडी म्हणतात हे माहिती नव्हतं. बरोबर. मग मोडी लिपीवर करूया. मग मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात जायचं, पुस्तकं बघायची. तिथे विगो खोबरेकर म्हणून होते, त्यांना सांगितलं, बोलून मी अभ्यास करतोय, मला असं. अरे मला वेळ काय, लहान आहेस तू, असं काय करतोस, मोठा सब्जेक्ट आहे. बोलून नाही पण मला स्कॉलरशिप मिळाली. बोललं ठीक आहे म्हणाले. मग मराठीकालीन राजांची हस्ताक्षरयुक्त पत्र असं एक पुस्तक दिलं. प्रत्येक राजाचं हस्ताक्षर, त्याच्यातला बदल पुस्तक पाहिल्यानंतर लक्षात येत होता. हा का झाला? भाषेमुळे झाला, कागदामुळे झाला, राजांमुळे झाला, की परकीय आक्रमणं झाली? हे सगळं असं डोक्यात घुमायला लागलं ते. आणि मग तो तुझ्यातला चित्रकार थोडासा बाजूला ठेवून थोडा इतिहासाकाराकडे जात असतो. बरोबर. अभ्यासात. हां, अभ्यासाकरता, जो अभ्यास आयुष्यात कधीच केलेला नसतो. मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात सुविचाराने तुमची सुरुवात झाली, फळ्यावर सुविचार लिहिलात, आणि त्यालाही आता 50 वर्षापेक्षा जास्त वर्ष. 1973 साली मी 8वीत असताना ती सुरुवात केली. हां, 50 वर्षापेक्षा जास्त, 52 वर्ष मगाशी म्हटल्याप्रमाणे. मला एक आश्चर्य वाटतं की आपण एक जी गोष्ट केली ती नित्यनियमाने कुठलेही खंड न पडता, कितीही टेक्नॉलॉजी आली, किती कॉम्प्युटर आलं, किती काय झालं तरी ते काम चालूच आहे. असं ते छान सातत्याने. मला हे काय विचारायचं होतं, आता माणूस म्हणून का तुम्ही एवढे 50 पेक्षा जास्त वर्ष काम करताय, ओके, आणि काम करताना तुमची एक प्रॅक्टिस असावी, म्हणजे तुम्ही रोज एक ठरलेलं असतं दिनचर्या. हे करत असताना त्याच्यात नाविन्य आणणं किंवा ते पुढे नेत राहणं किंवा त्याच्यात नवीन नवीन गोष्टी करणं, तर ते कसं होतं? कारण की 50 वर्ष एखाद्या क्षेत्रात काम करणं हे त्या माणसावर डिपेंडंट आहे, ते किती फुलू शकतं. तर तुम्ही सांगाल का, तुम्ही ह्याचा काय तुमचा जनरल काय अप्रोच असतो? माझा अप्रोच सिम्पल होता की सातत्याने, आजही जो मी माझ्या स्टुडंटना पण ते सांगत असतो की तुम्ही वेगळ्या माणसांबरोबर काम करा. ओके. म्हणजे लेखकांबरोबर काम करा, रायटर्सबरोबर काम करा, दिग्दर्शकाबरोबर काम करा, नृत्यबरोबर काम करा. सगळीकडे बेसिक सगळ्याचं सेमच आहे. मी आता फॉर एक्झाम्पल जेव्हा अतुल पेठेवर वर्कशॉप केला, नाटक आणि कॅलिग्राफी, काय आहे की शब्दातला जोर काय आहे तो कळत नाही जोपर्यंत, तो पण तुला कॅलिग्राफीतलं एक्सप्रेशन येत नाही. नाटकाची जी मांडणी, ज्याला डिरेक्शन म्हणतो, की मुवमेंट जी असते, ती मुवमेंट जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, लाईटचा वापर कसा करायचा, साऊंडचा वापर कसा करायचा, ते सगळं कॅलिग्राफीत असतं. त्याचं कॉम्पोजिशन होत नाही. ते म्हणजे जसं आता एक वर्कशॉप झाला, कौशलने ग्रेसची एक अनपब्लिश कविता केली होती त्या वर्कशॉपमध्ये आमच्या. आता ग्रेस सगळ्यांनाच कळतात असं नाही आहे, तर त्याने सांगितलं की ज्याला शब्द कळलं त्यांनी शब्द घ्या, ज्याला संगीत कळलं त्यांनी संगीत घ्या, ज्याला काहीच कळलं नसेल त्यांनी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करा. नाही झालं तरी चालेल. त्याचा रिझल्ट एवढा होता की एक बाजू संगीताने चालली होती, एक बाजू शब्दाने चाललेली होती. व्हिज्युअल व्हॅल्यू काय आहे ही प्रत्येकाला कळत होती. आणि तुम्ही जेव्हा 50 जण एकाच गोष्टीवर काम करतात, तर 50 व्हेरिएशन्स तुला बघायला मिळत असतात, 50 इंटरप्रिटेशन्स असतात. ती आत्ता आम्ही जेव्हा परत एक वर्कशॉप केला, तो शब्दांचं चित्र झालं पाहिजे, अक्षरांचं चित्र झालं पाहिजे. अक्षर हा एक आकार आहे, त्या आकाराला चित्रात आणणं, त्याचं पेंटिंग करणं ही प्रोसेस होती. जेव्हा तुम्ही ते अक्षर न बघता तो आकार म्हणून बघता, त्याचं साऊंड बघता, तेव्हा त्यातून खूप सारे ध्वनी तुम्हाला ऐकायला येत असतात. एकच अक्षर वेगळ्या पद्धतीने ऐकायला येतं, बरोबर नाही का? मग ते आकारामध्ये बांधण्याची जबाबदारी तुमच्याकडे असते. ते बांधत राहिलात ना तुम्ही, मुळे बांधतो, जे झाड कट करायचं, मुळे बांधायची, उद्या परत दुसऱ्याकडे झाडाकडे जायचं, प्रत्येक वेळेला तो शब्दातला बदल आहे ना, तो बदल तुम्हाला साथ घालत असतो, तुम्ही त्याच्याकडे बघायला लागलात तर. आणि ही जी प्रकर्षण आहे, म्हणजे मी मग जेव्हा गुलजारांबरोबर काम केलं, जेव्हा विजया राजाध्यक्षांबरोबर काम केलं, जेव्हा संत ज्ञानेश्वर तुकाराम रामदासांबरोबर काम केलं, प्रत्येक ठिकाणी शब्द वेगळे होते. म्हणजे एकदा तुला गंमत सांगतो, म्हणजे माझीच गंमत झालेली ती होती.
गुलजारांनी मला जे सांगितलं की बाबा मला एक कॅलिग्राफी करून हवी आहे, तर का आता गुलजारांनी मला सांगितल्यानंतर मी कॅलिग्राफीशी जेवढी जान ओतता येईल तेवढी होतणार मी, आणि खूप फ्लरिश वापरले त्याचे. जेव्हा मी त्यांच्याकडे पाठवलं तेव्हा त्यांनी म्हटलं की मी तुला परत एकदा तो शब्द मला काय म्हणायचं ते ऐकवून दाखवतो, तुला ऐकवतो. आणि मग त्यांनी मला ते सगळं परत ऐकवलं आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की मी किती माती घातली होती. आता परत जेव्हा मी नव्याने केलं तेव्हा ते म्हणाले की आता तुला कळलं असेल. पण ही जी भावना आहे ना, किंवा आर्किटेक्टबरोबर काम करताना तो जॉमेट्रीमध्ये असतो, गायकाबरोबर काम करताना ते लयबद्धता असते त्याच्यामध्ये, बरं, डान्स असताना ती पूर्ण फोर्सफुल असतं सगळं. ते हे सगळे फॉर्म तुझ्या अक्षरांमध्ये कशा पद्धतीने ट्रान्सफर जो करतोयस. मग आता आरती धानिपकर म्हणा किंवा त्यांनी बालवर काम करताना मी एक प्रकार केला होता, उभ्या रेषेवर उभ्या भिंतीवर काम केलं आणि मग खाली आडवी जमीन येते, त्या जमिनीवर एक स्ट्रोक आणला मी आणि मग तिला सांगितलं की आरतीला की पायामध्ये सॉक्स टाक, सॉक्समध्ये इंक घालूया आणि डान्स चालू कर, जिथे तुझा स्ट्रोक संपेल तिथे माझी परत कॅलिग्राफी सुरू होईल. हे करता करता आम्ही पोगोला गेलो होतं. हे करता करता अख्खा स्टेज आणि जी भिंत ही सगळी अशी एकजूट झालेली होती सगळीची. दोन कला मिळाल्या, दोन. हां, म्हणजे तुला हे सगळे प्रकार जे आहेत ना, हे सगळे जोपर्यंत तू करत नाहीस ना तोपर्यंत नाही होत ते. हे आपणही 10 वर्षापूर्वी कार्यक्रम केला होता, आपण केला होता, साऊंड क्रिएट केला होता, साऊंड आणि सगळं. तुला साऊंड ऐकता आला पाहिजे तो, म्हणजे नुसतं वाचन नसतं, त्या शब्दांच्या पलीकडे, त्या अक्षरांच्या पलीकडे आणखी एक आवाज असतो, आणखी एक आवर्तन असतं, आणखी एक व्हिज्युअल असतं. ते व्हिज्युअल तुला दिसायला लागलं पाहिजे. ते ही जी भावना आहे ना, ही भावना कधी येते, तुम्हाला वाचन पाहिजे, चर्चा पाहिजे, डिस्कशन व्हायला पाहिजे, तुम्ही झालं त्या प्रोसेसमध्ये यायला पाहिजे, त्याच्यातली इमोशन समजून घेतली पाहिजे, त्याची मग ती कन्सिस्टन्सीमध्ये कशी आणायची. म्हणजे कधी कधी काय होतं की बोल्ड आणि मीडियम माझा वापर करताना बोल्ड कुठलं आणि मीडियम कुठलं हे पण कळत कधी कधी होतं. पण ते करताना तुम्ही जर एक्सपेरिमेंट जर करायला लागला त्याच्यामध्ये तर मग तुम्हाला कळतं मग त्याच्यातला नक्की फरक काय येतो. हे सगळं परत परत सांगतो तुला, हे नाटकात नाही ठरवतं. एक साऊंड ज्याला येतो ना, आपला बाप चोर आपली आई चोर आणि मुख्य म्हणजे ती दोघं म्हातारडी, की तो परत खाली येतो आवाज. मग ते नाटक का बघायचं, तर मला आवड आहे म्हणून नाटक नाही बघायचं. मला शब्द कळले पाहिजेत, मला भावना कळल्या पाहिजेत, मला लाईट कळला पाहिजे, मला मुवमेंट कळली पाहिजे. आणि ही जेव्हा कळते तेव्हा मला माझ्यातला नाटककार जागा झाला पाहिजे आणि तो अक्षरांच्या रूपाने तो कागदावर उतरला पाहिजे. मग ते कॉम्पोजिशन वेगळं होतं. कमाल कमाल कमाल. मला दोन प्रश्न आहेत त्याच्यावर. एक प्रश्न असा आहे, आता तुम्ही म्हणताय की या विविध आर्ट किंवा विविध कला प्रकार बघताना त्याच्याकडे एका दृष्टिकोनातनं बघितलं तर ते आपण काय भावलं आणि आपल्या कलेतनं आपण मांडू शकतो. एक काय होतं वर्षानुवर्ष, म्हणजे मला असं आता म्हणजे मला आत्ता पडलेला प्रश्न आहे की आपण एखादी कला चांगल्या प्रकारे करत असू तर त्याच्यात काही गोष्टी असतात त्या आपल्यालाही माहिती असतात की मी हे चांगल्या प्रकारे हे अशा प्रकारे मांडू शकतो. आणि ते जेव्हा होतं ना तेव्हा दरवेळी कोणीतरी आपल्याला येऊन सांगितलं की तू हे मांड, तेव्हा आपण आपसूक तेच करायला लागतो. जसा तुमच्या ह्याच्यात मी जर एक्झाम्पल घ्यायचा विचार केला तर कदाचित प्रॅक्टिसमुळे आपण एकाच प्रकारे हात फिरवायला जाऊ शकतो. बरोबर आहे. तर ते ब्रेक करून पुढे कसं जातात, कारण की नवीन गोष्टी येण्यासाठी तुम्हाला जे येत आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करणं जास्त महत्वाचं आहे. साधं उदाहरण सांगतो, अगदी आत्ताचं गेल्या 15 दिवसापूर्वीचं. जहांगीरला जे एक्झिबिशन झालं त्याच्यामध्ये 8 जण होतो आम्ही. 8 जणांमध्ये 2 मुलं आणि 6 मुली. या 7 जण कोणी आर्टिस्ट नाहीत. ह्या सगळ्यांना जहांगीरमध्ये उभं करायचं होतं मला. जहांगीरमध्ये आर्ट डिप्लोमा नसताना मी तुला ॲडमिशन जहांगीर मिळणं फार कठीण असतं. बरोबर. पण मी म्हटलं की माझ्या स्कूलची मुलं आहे ती, ह्या प्रत्येकाला एकच सांगितलं, कोणीही अच्युत पालव होता कामा नये. ज्या क्षणी दिसेल त्या क्षणी ते पेपर फाडले जातील. तेवढी तयारी असेल तर माझ्यावर काम करायचं, नाही तर करायचं नाही. तुम्ही स्वतःला मांडा, तुमच्यातल्या चुका काय असतील त्या मी रेक्टिफाय करेन, त्या सुधरवू आणि तुम्ही स्वतःला दिसायला पाहिजे त्या. हे जेव्हा होतं ना त्यावेळेला तुला वेगळेपणा सुचायला लागतो. आणि तू पहिलं काम कर मग आपण बोलूया असं माझं मत आहे.
मी डिस्कस करणार आणि मग तू त्याच्यावर काम कर, ते मला मान्य नाही. कारण तुझ्याकडे काय आहे ते मला कळलं पाहिजे. बरं, तुझं काय आहे, तुझ्यातल्या गोष्टीला मी जर थोडीशी खतपाणी घालून ते चांगलं केलं, करेक्शन करून चांगलं केलं, तर कदाचित ते तुझं होतं आणि ते वेगळं असतं. तेव्हा तुला कळतं हे माझं आहे म्हणून. आणि हे माझं आहे जेव्हा तुला कळतं तेव्हा तुझ्यातला मी जागा होतो. आणखी एक उदाहरण सांगतो तुला. 2006-05 साला जो पाऊस झाला त्याच्यानंतर मी अमरेला वर्कशॉप सुरू केला. लोकांनी या काळ्या छत्रीवर पावसाचं स्वागत कसलं करतं. मी म्हटलं अरे रंगीबेरंगी पाऊस पाहिजे. पावसानंतरचं वातावरण सगळं हिरवगार असतं, बरोबर ना. आम्ही पेंट केलीच नाही आहे ना छत्री, कशी करणार. मनातले रंग, मनातले आकार, मनातल्या भावना तुम्ही सरळ मांडा. ती छत्री कशी झाली हे नंतर बघूया आपण. एंड ऑफ द वर्कशॉप छत्री घेऊन ज्यावेळेला बाहेर जातोच ना, मी त्यांना सांगतो की ही छत्री 1 तास सुकायला लागणार, त्यामुळे चालत जायचं, टॅक्सी करायची नाही. वाटेत जाता तर सिग्नलला थांबतोस तू, किंवा एक माणूस तुझ्याकडे पटकन बघायला लागतो आणि म्हणतो अरे कुठनं घेतली छत्री. नाही, मी केली ते. हा मी आहे ना, तुझ्यातला मी जागा करणं हे माझं काम आहे, राईट, टीचर म्हणून. तू माझ्यासारखं करू नकोस. वेळ लागेल तुला, वेळ लागेल. आर.के. जोशींनी त्याच्यावर काम करताना हे चुकलंय की हे बरोबर आहे हे कधीच सांगितलं नाही. ते बघत असताना त्यांची बॉडी लँग्वेज आणि त्यांच्या डोळ्याकडे बघितल्यानंतर कळायचं की आपण चुकलं की आपण बरोबर आहोत. ते हा संवाद जोपर्यंत तुम्ही चालू करत नाही ना स्वतःशी, तोपर्यंत तुम्ही परत त्याच्यासारखेच राहतात. आणि मला माझं काय की आय डोंट वॉन्ट टू क्रिएट अ फॉलोअर्स. माझी 100 मुलं आहेत, मला नको आहे ते. प्रत्येकाने वेगळं राहावं, प्रत्येकाने वेगळं व्हावं. आणि शिक्षक म्हणून तुम्ही, मला वाटतं तेच केलं पाहिजे असं वाटतं. बरोबर. आणि हे जोपर्यंत तुम्ही करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला ही अपेक्षा असते की याने माझ्यासारखं केलं आहे वगैरे. मला नको आहे ते. त्यामुळे माझ्याकडे आत्ताचा येणारा स्टुडंट आहे तो, त्याला माहिती आहे की सर खूप शिव्या काढणार, सर पेपर फाडणार, सर वाटेल तसे बोलणार, पण ते करावंच लागतं. त्याचं कारण जो तुझ्यातला, त्यावेळेला तुमच्यातला इगो असतो तो, नाही मला काम करायचं तुमच्याबरोबर, नको करू का, मला काही प्रॉब्लेम नाही. पण 25 मुलं माझ्यासारखी दिसतात म्हणून मी खुश नाही आहे. मी तुम्हाला सांगतो की झाकीरबाईंना मी माझ्या पुस्तक ज्याला पाठवलं आणि मी त्यांना म्हटलं मी पुस्तक घेऊन तुमच्याकडे येतो आहे. दादरला झाकीरबाईंनी सगळं बघितलं आणि मला म्हणाले अच्युत एक बात बताओ क्या. बोलो आपके बच्चे आपसे भी ज़्यादा अच्छे काम करते हैं. मला इतकं बरं वाटलं की एवढ्या मोठ्या माणसाने कॉम्प्लिमेंट देताना माझी काही विचार न करता माझ्या मुलांचं काम हे केलं आहे, विचार केला आहे त्याचा, आणि ते त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. त्यावेळी मला कळलं की ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपली मुलं आपल्या पुढे जाता कामा नये असं नाही आहे, ती गेलीच पाहिजे. त्यात खरा जो आनंद असतो. त्यामुळे आता जे एक्झिबिशन झालं त्याच्यात ज्या मुलांनी कधी जहांगीरमध्ये प्रदर्शनासाठी पाय पण ठेवला नव्हता त्यांना जागा तर मिळाली, पण आज 8पैकी 8 जणांना 2 ते 3 लाखापर्यंत त्यांची चित्र विकत गेली आहेत. आज मी त्यांना परत सांगितलं याच्यानंतर आपला संबंध संपला, कारण आता तुम्ही तुमचे मोकळे जाल, मला दुसरी फळी तयार करू द्या. कारण तुमच्या 8 मागे लावलं तर मागची सगळी मुलं बोंब मारणार आहेत. तुम्ही फक्त त्यांनाच देत नाही म्हणून आम्हाला काय देत नाही आहेत. सो एव्हरीबडी इज अ न्यू डे. आणि सतत तुम्ही त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही राहून सतत देत असताना तर मला असं वाटतं की तुम्ही शिकतच असता. तुम्हाला शिक्षक म्हणून जर देता आलं ना भरपूर, तर माझं काम आत्ता कसं आहे की आजचं काम आज संपवूया, आपण उद्याचं उद्या बघूया, आपण नवीन निघेल काहीतरी कमाल. आणि ह्या सगळ्याचा वापर परत मी काय केलं की मी थेरपी म्हणून केला. ओके. एक उभी रेषा काढायला खूप वेळ लागतो. मी त्याला सांगितलं की मी एक उभी रेषा जेव्हा काढायला येईल तेव्हा आयुष्यात उभा राहायला शिकशील. एका रेषेच्या बाजूला दुसरी रेषा आली की त्याच्यातलं डिस्टन्स किती असावं हे तुझ्या डोळ्याला कळलं ना की तुला 2 माणसामध्ये अंतर किती असावं हे तू आपोआप
शिकवशील. कारण मी बोलत असताना, तुझ्याशी बोलताना माझं तुझ्यातलं अंतर, मी माझ्या गर्लफ्रेंडशी बोलताना माझं अंतर, माझ्या आईवडिलांशी बोलताना माझं अंतर, माझ्या गुरुजनांशी बोलताना माझं अंतर, हे सगळं प्रत्येकाला बदलत असतं आणि ती तुमच्यातली रेषा काम करत असते. त्यामुळे शिकवताना मी सांगतो की पहिली रेषा मारा, स्टेबल व्हा पहिले कागदावर, आणि ते स्टेबल होणं फार कठीण असतं. बरोबर. जेव्हा तुम्ही स्टेबल होता त्यावेळेला तुम्हाला कळतं की रेषेला अर्थ आहे, फक्त रेषा नाही आहे. हे जेव्हा तुला कळायला लागतं ना, तेव्हा तो तुझ्यातला वेगळेपणा जाणवायला लागतो. मग तू थोडं वाचलंस, थोडं डिस्कस केलंस. आणि आपल्याकडे दुसरी गोष्ट काय होतं की वय झालं, आता मी रिटायर झालो, मी आता काम करणार नाही, हा एक पारुपत लावलेलं असतं सगळं. माझ्या मते रिटायर झाल्यानंतर माणूस बराचसा घरच्या माणसांना त्रास देण्याचं काम करत असतो. बायकोला 4 वाजता चहा पाहिजे, 6 वाजता नाश्ता पाहिजे, 7 वाजता 8 वाजता जेवण पाहिजे. सगळीकडे बायका बिचाऱ्या पिंजलेल्या असतात, त्या अक्षरशः गांगरलेल्या असतात, त्या बिचारी सून पण करत असते. मी त्यांना म्हणतो की हे सगळं बदलून तुम्ही बदला. माझ्याकडे लंडनमध्ये काम करत होतो त्यावेळेला एक बाई होती, तिला विचारलं कुठनं येतेस तू, तर ती म्हणली मी पॅरिसवर राहते. लंडनला? पॅरिस? हां, शिकायला. रात्री बसायचं, बाय बस दुसऱ्या दिवशी यायचं, दिवसभर 2 दिवस काम करायचं, परत जायची ती. मी सहज विचारलं तुला तुझं वय काय, तिला काय करायचं तुला, ते म्हणलं सांग ना मला, माझी क्युरिओसिटी. बोललो माझ्या देशात प्रॉब्लेम आहे ते. मला 85. 85 वर्षी एकटी ती बाई याची, आणि तिने मला सांगितलं की आय डोंट केअर, माझ्या घरच्यांची मी काही काळजी करत नाही, नवऱ्याची पण नाही, मुलांची पण नाही. आता मला पाहिजे तसं जगलं पाहिजे ना मला. आता मी कोणासाठी काम करायचं, ह्या लोकांसाठी काम करायचं, आयुष्यभर पोचलं आहे त्यांच्यासाठी नाही ना. आज मला माझा वेळ पाहिजे, मला बाहेर पडायचं आहे. बाहेर पडायचं म्हणजे घराच्या बाहेर पडायचं असं नाही, कागदावरनं बाहेर पडता येतं, बोलण्यातनं बाहेर पडता येतं, कलेतनं बाहेर पडता येतं, विचारातनं बाहेर पडता येतं. हे मग जर मी केलं तर कदाचित मी आणखी जास्त जगू शकेन. मी हे सगळं तुम्हाला जेव्हा तुम्ही द्यायला शिकता ना, तेव्हा तुम्ही खूप काही घ्यायला शिकता ते, आणि म्हणून दिलं पाहिजे ते. आणि म्हणून तो सगळा एक फिलॉसॉफिकल लोकांना, बरं, जेव्हा तुम्हाला लिहायचं असतं तेव्हा तुम्हाला वाचायचं असतं, वाचलं की परत लिहायचं असतं, लिहिलं की त्याच्यातल्या भावना शोधायच्या असतात, मग त्याच्यातले इमोशन बघितल्या की तुम्हाला त्या इमोशनल प्रमाणे जायचं असतं. आणि मग त्यातून तुम्हाला कळतं की मला इमोशनली होत होतं, पण आता मला इमोशनली लिहिता येतं आहे. तुमच्या इमोशन जेव्हा दुसऱ्याला कळतात तेव्हा त्याचं चित्र होतं, आणि मग ते विकलं जातं, आणि मग त्याचे पैसे मिळतात. अशी प्रोसेस आहे. ज्ञानदेवांचं जेव्हा ठरलं की आता आपण मुडीवाचा अभ्यास झालेला आहे, मग पहिली डायरी केली मी, प्रचार झाला पाहिजे. मग मुडीचे वाद होते, देवनागरीवरनं आली, ब्राह्मीवरनं आली की आणखी कशावरनं आली, मग ते लिहिलं त्याच्यात सगळं. मग रकरूंनी त्या काळात मी खूप काम केलं. मी रकरू ह्याचे प्रवर्तकच आहेत ते सगळे पूर्ण, त्याचं सगळं श्रेय मी रकरूंना देईन. त्यांनी काही डायरीज केलेल्या होत्या सगळ्या. मग त्या आधारीवर मी म्हटलं आपण जरा वेगळा विषय घेऊया. ज्ञानेश्वर घेतले. आता ज्ञानेश्वर कळणं फार कठीण आहे रे, आणि परत तो शब्दातनं मांडणं, पण बोललो हे चॅलेंज आहे. पसायदान लिहिलं, पसायदानाची व्याख्या काय, तर अखंड जगासाठी सर्व ती प्रार्थना आहे ती. मग पसायदान एका रेषेत न लिहिता ते सर्क्युलर लिहायला घेतलं मी. असं आता हे विश्वात्मके देणे, येणी मागेत तोषावे, तो शोनी मज द्यावे, असं करत मग ते संपूर्ण असं लिहिलंच तर परत ते जगच होणार, ते डॉट जोडला जाईल तो. हे जेव्हा व्हिज्युअली यायला लागलं तेव्हा त्याचं चित्र व्हायला लागलं मग ते. बरोबर. मग तुकाराम घेतले. मग तुकाराम कळत नव्हते माणूस कोण आहे हा. विजयाबाईंना परत फोन केला आणि म्हटलं मला काम करायचं आहे, मला तुकाराम कळत नाही आहे. बोलू ये. 3.5 तासाची एक गोष्ट सांगितली, तो पण तुकाराम सांगितलं नाही मला. 3.5 तास झाल्यानंतर माझी चुळबुळ सुरू व्हायला लागली, कारण समय नाही. मला कळली गोष्ट तुला. बोलो हो, मस्त आहे, मजा येईल काम करायला या गोष्टीवर. हा तुकाराम आहे.
मग मी अवगुणी अन्याय किती म्हणून सांगू काही असं स्वतःभोवती फिरणारा तुकाराम शेवटी अणुरणी या थोकडा तुका आकाश एवढा म्हणून शून्यात विलीन झाला. हा त्याचा प्रवास ठरवला. सर्कलपासून शून्यापर्यंत व्हिज्युअल व्हॅल्यू वाढली बघ. हो. तुकाराम इथे स्वतःभोवती फिरतो इथे परत शून्यात विलीन झाला आहे. ही फिलॉसॉफी परत त्या डायरीमधनं मांडली. मग रामदास केले. मग व्यवहार काय आहे, पाणी कसं असावं, शाही कशी असावी, मित्र कसा असावा, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. हे सगळं शब्दातना मांडताना तुला 3 वेगळे वेगळे विषय माझ्याकडे आले ते. आणि मग कळायला लागलं की शब्दांचं ज्ञान काय आहे ते, किंवा त्याच्या मागे भावना काय आहे ती. हे फक्त शब्द नाही आहेत. मग ते विचार घेऊन जर तुम्ही लोकांपर्यंत गेलात तर त्याचं चित्र होतं. मग त्याच्यातनं व्हिज्युअल्स क्रिएट होतात, मग इलस्ट्रेशन्स होतात, मग ग्राफिक्स क्रिएट होतात. प्रचंड होतं सगळं ते. आज विठ्ठलावर बघ ना, विठ्ठल करताना विठ्ठल जेव्हा उभ्या मांडला तो त्याचं मला माहीत नाही ते कसं घडलं. ते एकदा विलासराव देशमुखांनी मला त्यांचा मुलगा अमित देशमुखांनी मला लातूरला बोलवलं कामासाठी. तर मला काम दुपारी झालं माझं. तर बोला आता काय करणार आहेस. तर बोला काय रात्री गाडी आहे ट्रेनची, बघूया आता काय करताय. नाही मग आता फिरून या तुम्ही इथे पंढरपूरला वगैरे. तर बोला कुठे आहे पंढरपूर. तुम्हाला 1 तासावर आहे, मी तुम्हाला व्यवस्था करतो. तर बोला चालेल, मला आवडेल. त्याच्या आधी फक्त चाळीच्या दिंडीतनं रात्री दिंड्या निघायच्या, त्या सकाळी पहाटे माटुंग्याला पोचायच्या. नाचत 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 आपण आनंद व्यक्त करत, विठ्ठल आपल्याला कोणी माहिती नाही पण त्याचा जयघोष करत मात्र जायचं. इथे काय केलं त्यांनी गाडीत बसवलं पटकन मला. गाडी सफेद गाड्या, त्याला दिवा टॉ 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 करत पोचल्या. पटापट मुख्यमंत्र्यांचा माणूस एक बळवा आला, असं धरलं मागे, इथे चला. डायरेक्ट विठ्ठलाच्या पायाशी नेऊन ठेवलं आणि वर असा बघितला ना तर असा उभा विठ्ठल दिसला. असा म्हटलं मला 2 मिनटं द्या. विठ्ठल नाही, उभा. आणि त्याला सांगितलं की उद्यापासून हे तुझं नवीन रूप लोकांसमोर असेल. हे मी सांगितलं. काय झालं, लोकांना तो आजपर्यंत लिहिलाच नाही मी तसा, पण वस्तुस्थिती बघितल्यानंतर त्याचं रूप मांडणं हे चित्रकाराचं काम आहे, हे डिझायनरचं काम आहे. त्याचं मी लिहिलं नसतं कदाचित, त्याचा आपण आडवात लिहिला असता तो. त्याच्यानंतर त्याला बऱ्याच लोकांनी तो वापरत गेला. पण हा जो अनुभव आहे तो सगळा, तो अनुभव तो शेवटी मांडला पाहिजे ना तो त्याच्यातनं. कमाल. माझा दुसरा प्रश्न ह्या झोनवरचा होता. आता कारण आपण विविध लोकांबरोबर कोलॅबरेट करत कामं करतो, विविध ब्रीफची, विविध पद्धतीची अनेक वर्ष कामं करत असतो. पण आता जसा विठ्ठलाचाही तुम्ही विषय जो मांडलात, किंवा जे तुम्हाला भावलं आणि तुम्ही ज्या विजनने ते क्रिएट केलं ते तुम्ही सांगितलं, हे खूप सिम्पल आहे. जे बघायला गेलं त्याचं आउटपुट अगदी सरळ, म्हणजे तुम्ही मांडलं नाही मला समजलं एवढं सरळ आहे. पण त्या सिम्पल थॉटपर्यंत पोचण्यासाठी त्याची बॅकग्राऊंड स्टोरी खूप मोठी आहे. पण हे सगळं करत असताना ना काही काळा आपल्यासमोर आपण आधी केलेल्या कामाचे किंवा आधी केलेल्या स्टाईल्सचे लेयर्स येऊ शकतात. बरोबर आहे. तर ते बाजूला करून ते सिम्प्लिसिटी कायम ठेवणं हे कसं जमतं. काय झालं तर सिम्प्लिसिटी म्हणायचं काय, तर विठ्ठलाच्या बाबतीत सांगायचं पर्टिक्युलर म्हणजे की तो पहिला बघितलेला नव्हता. मी तुला म्हटलं तसं माटुंग्याच्या बाहेर जायचं, मग सोडून द्यायचं, परत यायचं. लालबागला शाळेत असताना वामनराव पै, भास्करराव पांगम यांची पारायणं व्हायची. ती शाळा चालू असताना ती ऐकायला यायची. म्युन्सिपाल्टीच्या शाळेत होतो, पेरुचाळमध्ये देऊळ होतं. विठाला 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 विठाला, हा नाद आहे ना तो तेव्हापासून कानातच होता. तो कानाच्या बाहेर कधी पडलाच नाही. तो काहीतरी दुसरा आघात झाला आहे आणि आपल्या पण नाहीच. ते त्याची रिप्लिका किंवा त्याची कन्सिस्टन्सी ही कुठेतरी बघायला मिळायची पारायणातनं. त्यामुळे काय झालं की तो नाद मांडायचा आहे आणि मला रिस्क घेऊन काम करायला आवडतं. आपलं खराब झालं तर माझा प्रॉब्लेम काही नाही आहे, रिजेक्ट झालं तर मला प्रॉब्लेम नाही आहे. मी जेला असताना 5व्या वर्षापर्यंत माझं कधीच काम लागलं नाही. मी ज्यांना काम करून द्यायचो त्यांचं लागायचं, पण माझं डिस्प्लेच काम व्हायचं नाही.
त्यामुळे ती खंतच नव्हती. त्यामुळे आपण बेधडकपणे मांडणं ही ती काळाची गरज होती, माझी गरज होती, मलाही आवडायचं ते. त्यामुळे तो नाद कुठेतरी एकदा बाहेर पडला पाहिजे. एकदा विठ्ठललाच माहिती असेल कदाचित. हां, तो काढून घेतला असेल त्याने तो. तसं ते मांडलं ते. बरं. त्यामुळे आधीचे सगळे लेयर्स होते, ते लेयर्स फक्त ते लेअर बॅकग्राऊंडमध्ये होते ते सगळे. ओके. ते मुख्य काम करत नव्हते. बरं. आजही कसं की जेव्हा मा तुझे सलाम हे जेव्हा माझ्याकडे आलेली त्याचा लोगो करायला आलं तेव्हा मला माझ्या मित्राने सुनील माडिकने मला CD दिली होती ती. त्याच्याकडे त्याला मिळाली होती. मी ते गाणं 100 वेळा ऐकलं होतं. आणि मी म्हटलं आता एकच स्ट्रोक मारायचा, तो फायनल असेल, ह्याला ऑल्टरनेटिव्ह नाहीत. का मा तुझे सलाम, तो साऊंड एवढा सॉल्ड होता. म्हणजे तुम्ही इट्स सॅल्यूट टू युअर कंट्री. बरोबर. तो किती मारणार, सॅल्यूट करणार तू. तो पहिला आणि लास्ट होता. मी त्याला सांगितलं दिस इज फायनल. हे मला जे इट इज नॉट अ कॅलिग्राफी, इट इज अ पिक्चर ऑफ युअर माइंड, इमोशन्स. आणि तेवढी तुमच्याकडे डेअरिंगच असायला पाहिजे ते, की हे असंच होणार आहे म्हणून. आणि ते विकायचं असतं. थोडक्यात सांगायचं, कमर्शियल भाषेत सांगायचं तर मांडायचं विकायचं असतं ते तुला. आणि तुमच्या कॉन्फिडन्सवर त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो. सो यू हॅव टू क्रिएट वन स्टोरी. परत ते का आलं हे जेव्हा मी तुला सांगेन तेव्हा तुला कळेल की याची व्हॅल्यू काय. तोपर्यंत हे फक्त लेटरिंग आहे. म्हणजे तुला सांगतो, झोका, दूरदर्शनवर झोका आला होता, तो सिरियल होती त्यावेळेला. तर मला ते झोका लेटरिंग करायला पाठवलेलं असं मस्त. ते मी अशी छान एक रेषा मारली, अशी झोक्याचा फॉर्म केला असा. आणि मग झोका असं करत करत ते झोका झालं. आवडलं लोकांना. पण पुण्यात गेलो. पुण्यात आम्ही सिनियर सिटीजनसाठी एक डेमॉन्स्ट्रेशन ठेवलं होतं. बोललो मला आवडतं ते करायला वगैरे. तर ती झोका असं केल्यानंतर ती एक म्हातारी बाई पटकन मला म्हणाली, अहो झोक्यावर बसल्यासारखं वाटतंय. त्याच्यात सगळं आलं ते. पूर्ण थॉटच. हां, पण दुसरा थॉट परत तुला सांगतो. पुलं केल्यानंतर पहिला महोत्सव जो पुण्यात झाला त्याच्यामध्ये मला डेमॉन्स्ट्रेशनला बोलवलं तरी, की तुम्ही या जरा पुलांवर आपण काहीतरी करूया किंवा डेमॉन्स्ट्रेशन करा, फक्त तुमचं डेमॉन्स्ट्रेशन बघायला मजा येते म्हणाले. तर मी म्हटलं चला. 5 फूट बाय 50 फुटाचा पेपर घेतला आणि निघालो पुण्याला. तो टाकला आणि तिकडे गेल्यानंतर आम्ही बोललो कोण येणार आहेत बघायला आता आपल्याकडे हे सगळं. माझा अपेक्षा होती की खूप तरुण मंडळी वगैरे येतील वगैरे 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 सगळं ते. आणि फुल पोपट झाला होता. एकही तरुण नाही, सगळे सिनियर सिटीजन. एका हातात पाण्याची, दुसऱ्या हातात डब्बा, टोपी. मी फुल तो काय बघून मी बायकोला फोन केला. म्हटलं आज माझा पोपट होणार बोललो. कारण मी काय डेमॉन्स्ट्रेशन करावं मला काही कळत नाही. ती म्हणाली कर, तुला आता काय जमतंय ते कर, काय करणार तू आता. तर तो टाकल्यानंतर सगळी लोक अशी दोन्ही बाजूने उभी राहिली. तर पांढरा शुभ्र साडी नेसून आजी आलेल्या होत्या, चष्मा बिस्मा त्यांचा तो, आणि बॅग अशी शबनम झोळी वगैरे सगळं ते. मी आय वॉज सो थ्रिल्ड की बोलो आजी एक काम करूया का. तर बोला काय मिळालं. तर हे डेमॉन्स्ट्रेशन करताना ना पसरतो मी, कागदावर राहत नाही, कागदाच्या बाहेर फेकायला जातो. आणि मी माझे इमोशन मला कंट्रोल करता येत नाहीत. त्यामुळे तुम्ही जर साडीवर डाग पडणार तर तुम्ही जरा बाजूला व्हा असं मला वाटतं. त्या बाईने मला पटकन सांगितलं, आजीने गेला पाला वेड्या येतो तुम्ही, जिथं डाग पडेल तिथे सही करा म्हणजे साडीची किंमत वाढेल. हे पण असं एक तुम्ही होऊ शकतं. आणि ते तसं झालं तसं ते. आणि तुम्ही ठरवलं नव्हतं, मी ठरवलं त्यामुळे. पण जी परिस्थिती बदलता येते, किंवा मी जसं म्हटलं की एखाद्या माणसाला आनंद देणं, मला वाटतं की केवळ तुमची कला ही तुमच्यापुरती मर्यादित नाही आहे ती. मला नेहमी वाटतं की माझं काम हे माझ्यासाठी नसावं. त्यांनी जर आनंद घेत असेल ना तर तो आनंद असावा.
आणि तो मला असं वाटतं की मी गेल्या इतक्या वर्षाच्या काळात मी जे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ज्याला फिरलो, ज्याला 2025 साली 7 साली ज्याला माझ्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाली, ते म्हटलं आता देऊन टाकूया, आता बघूया ना काय झालं ते. आणि जेव्हा फिरलो तेव्हा लक्षात आलं की खूप लोक भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन, लिपीकडे बघण्याचा दृष्टिकोन नाहीच आहे. वाचण्याकरता पुस्तक घ्यायचं पण त्याच्यातल्या लिपीकडे बघायचं नाही. मग ते सुरू केलं सगळं ते काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत. काश्मीरपर्यंत गेलो. तिथे थोडा एक भयानक अनुभव आला की आम्हाला तिथे एकाने दोघांनी बंदूक धरली आणि सांगितलं की तुम्हाला असं करता येणार नाही, इकडून कशाला आला तुम्ही, जा वगैरे. मग आम्ही त्यांना समजावून सांगितलं की बाबा आम्ही कला मांडायला आलो आहोत, व्यापार करायला नाही आलो आहोत. ह्या सगळे जी मंडळी येतात त्या सगळ्या लोकांना सकाळी येतात, संध्याकाळी घरी जातात, तेव्हा जातील की नाही हे माहिती नाही आहे, इतके गोळीबार होत असतात. बोललो तुम्ही जर तुमच्यातली कला वापरलीत आणि जर जगभर पसरवली तर थोडे पैसे होतील, घरही चालेल नाही, आणि हे जे काय चाललंय ते थोडंसं कमी होईल. बोललो कारण शेवटी आपण माणूस शेवटी पैशासाठीच करतोय. बोललो हे सगळं बाकी काही नाही. तू ह्याला पैसे देऊन ह्याला मार, ह्याला पैसे देऊन त्याला मार, त्याच्या पलीकडे काय. बोल कुठेतरी म्हणतो ना की आतमध्ये आवाज असतो, त्या माणसाला कुठेतरी आला असेल तो, आणि त्याने सांगितलं ठीक आहे आप जाइए. मग आम्ही दुसरीकडे जाऊन डेमॉन्स्ट्रेशन केलं. तिथे सगळ्या कॉलेजची मुलं आली. तिथेही परत तोच प्रकार घडता एका मुलीने सांगितलं की इतने सालों के बाद यहाँ कोई तो मसीहा आया है, हमें बात करने दो उससे. म्हणजे हे जे मी म्हणतो ना की हे कॅलिग्राफी इट इज नॉट ओनली टू राईट समथिंग, की छान दिसलं पाहिजे, नाही, त्याला इमोशन्स आहेत खूप छान. मोर दॅन दॅट तुम्ही कसं मांडायचं हे तुमच्यावर आहे ते. त्यामुळे मी त्याच्याकडे बघताना मी नेहमी म्हणतो मी आज डोंबाराचा खेळ करणार आहे. मी खाली बसतो किंवा पेपर टाकतो, त्याच्या भोवती गोळावा आणि तुम्ही एन्जॉय करा त्याच्यातला. जाताना त्याच्यातला आनंद घरी येऊन जाताना झाला पाहिजे. गाणाऱ्याने गाणं गुणगुणून थिएटरच्या बाहेर पडलं ना तर खूप मजा येते त्याच्यात. नाही तर मग ते कसं तिथल्या तिथे झिरपलं गेलं ते, असं तसं न होऊ नये असं मला वाटतं. कमाल थॉट आहे, क्या बात आहे. पण जबरदस्तच आहे. काका मगाशी जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा तुम्ही म्हणालेलात की तुम्हाला गणितात 150 पैकी 18 मार्क होते, बरोबर. त्यामुळे गणित पहिले पक्क नव्हतं. मला क्युरिओसिटी आता काय, कुतूहल कशाबद्दल आहे की एवढे काळ तुम्ही काम करताय, तुम्ही तुमचं नाव एक या फील्डमध्ये आणि या फील्डच्या बाहेरच्या लोकांपर्यंत पण पोचलत. म्हणजे मला आठवतं लहानपणी दापोलीत असताना सुद्धा कॅलिग्राफी म्हटल्यावर तुमचंच नाव पुढे यायचं. तर ते झालं होतं आणि तुम्ही विविध प्रकारचे प्रोजेक्ट्सही करत होतात. पण ह्याच्यामागचं गणितही खूप महत्त्वाचं आहे, कारण कला म्हटलं की ते एक खूप मोठं चॅलेंज असतं बरेचदा. म्हणजे अजूनही आहे, नवीन मीडियम्स आली, नवीन प्लॅटफॉर्म्स आले, तरी आपलं उदरनिर्वाह कसं होईल, ती अजून फ्लरिश कसं होईल हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ते तुम्हाला चांगल्या प्रकारे जमलं आहे, तर त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. कारण मला ते एक क्युरिओसिटी आहे, कारण कला आणि त्याच्यातनं अर्थार्जन. हो बरोबर आहे. कसं की जेव्हा मी GD आर्ट झालो, फर्स्ट क्लास आला, तेव्हा कसं आम्ही लालबागला राहत होतो, तर तेव्हा पत्रिका ना, लग्नपत्रिका या आटोक करायचं, मग त्याची पॉझिटिव्ह मारायची, मग त्याची निगेटिव्ह मारायची, आणि मग ती पॉझिटिव्ह घेऊन स्क्रीनला एक्सपोज करायची. म्हणजे एक प्रोसेस होती आणि खर्च होता. बरोबर. एक प्रिंटर होता, तो म्हणाला की मला डायरेक्ट ट्रेसिंगवर लिहून दे, म्हणजे मी डायरेक्ट एक्सपोज करू शकतो. हां, म्हणजे माझे पॉझिटिव्ह निगेटिव्हचे पैसे वाचतील आणि वेळही वाचेल माझा. बोल ठीक आहे, मी तुला ₹2 देईन आणि कोको कोला. ठीक आहे बोललो. ते सगळी पत्रिकेचा रिझल्ट बघितल्यानंतर मी ठरवलं या 2वर 0 किती वाढवायचे हे मी ठरवणार. आणि मग त्याच्याप्रमाणे मी 200, 2000, 2 लाख इथपर्यंत सगळं हळूहळू ते चढत गेलं. ते अर्थात या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला एक बघायचं असतं की तुम्ही कोणासाठी काम करताय, त्याचं बजेट काय, बरोबर. हे सगळंच बघावं लागतं. ते पुस्तकाचं बजेट, पुस्तकाचं कव्हर केलं तर 10,000 15,000, ते 50,000 मागून चालत नाही त्याला. कारण शेवटी हे सगळं कॅलिग्राफीत करून त्याला कॅलिग्राफीला पैसे मिळवून देणं, कारण आजपर्यंत कॅलिग्राफीला एवढे पैसे मिळत नव्हते. मग ते हळूहळू कसं की गरज निर्माण केली मी,
बुक जॅकेट करणं, मग टी शर्ट आणली मार्केटला, सदरे आणले मार्केटला, मग टी शर्टची किंमत वाढवली. मग लक्षात आलं की हे सगळं विकलं जात आहे. मग अमरेला वर्कशॉप केली. अशा वेगळ्या माध्यमातून केवळ मी एका माध्यमावर टिकून राहिलो नाही. मी मल्टिपल रेव्हेन्यू. आणि दुसरी गोष्ट कशी की जेव्हा एखादा मोठा आर्ट डायरेक्टर जेव्हा तुमच्याकडे काम करायला येतो तेव्हा त्याचं बजेटच असतं. आणि दुसरी गोष्ट काय झाली होती, मी ज्यांना शिकवलं होतं त्या प्रत्येकाला वाटत होते माझ्या सरांना पैसे मिळाले पाहिजेत. त्यामुळे मॅक्झिमम बजेट मला ते सांगायचे, सर हे मॅक्झिमम बजेट आहे, त्याच्यात तुम्ही उगाच पैसे कमी करू नका. काही गोष्टी मला विद्यार्थ्यांनी मला शिकवल्या आणि मग कॉस्ट वाढवत गेलं त्याची. आणि मला लक्षात आलं की तुझ्याकडे पैसे आहेत रे, फक्त मी मागत नाही तुझ्याकडे. हां, जिथे सोशल वर्क करायचं तिथे भरपूर सोशल वर्क केलं. म्हणजे क्रायसारख्या संस्थेला दिवाळीचं कार्ड किंवा ग्रीटिंग्स विकून 5-7 लाख रुपये मिळवून देण्याची जबाबदारी माझी होती. ते अरे कोणाचं चित्र आहे, अच्युत पालवचं आहे, चला घेऊन टाका. मग तिथे कसं क्रेडेन्शियल असं होतं की ज्याची चित्र जास्त विकली जातात कार्ड नावाने त्यालाच घ्यायचं. हेही प्रकार केले त्याच्यामध्ये. मग एका अपंग मुलांच्या संस्थेला माटुक्याला शाळा होती, त्यांना मी सांगितलं की अपंगात पण तुम्ही चित्र काढू शकता, तुमची चित्र मला द्या. ती चित्र मी नव्याने स्कॅनिंग बिनिंग करून त्याच्यावर रिटच करून सगळं तेच ठेवून त्याचं डिझाईन चांगलं करायचो. आणि मग ते 5 रुपयात कार्ड विकायच्या ऐवजी 25 रुपयाला कार्ड विकायचा. आणि त्या संस्थेला मदत व्हायची. अशा बरेच केलं आम्ही. जेव्हा अंब्रेला ब्रँड केला ना, तेव्हा काश्मीर कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत सगळीकडे मी अंब्रेला वर्कशॉप केले. मोठा पाऊस झाल्यानंतर लक्षात आलं की पनवेलला लिमई नावाचं वाचनालय 48 तास पाण्यात होतं, कोणी पैसे देत नव्हतं. म्हणजे गरीब आहे असं. आणि पुस्तकाला पैसे करत द्यायचे. आम्ही सगळे पैसे उचलले आणि त्याला देऊन टाकले. कारण मी म्हटलं की मी पैसे कमवू शकतो हे मला कळलं आहे, मी काही करू शकतो. मी छत्रीवर नावं पण घातली आहेत, नावाच्या पाट्या पण गेल्यात, बिल्डिंगवर नंबर पण टाकलेत. त्यामुळे मला ती लाज नव्हती. पण त्याचं मार्केट झालं पाहिजे हे मला सातत्याने वाटत होतं. पण ही विजन कुठनं आली? म्हणजे कोण व्यक्ती भेटले का इन जनरल प्रोसेसमध्ये आली? इन जनरल प्रोसेसमध्ये आली. ओके. गरज ही काळाची असते. त्यामुळे तुला आज हे काम केल्यानंतर तुला परत पैसे मिळाले पाहिजे तर तू उद्या नवीन काम करणार, ही एक पहिली गरज. दुसरी गोष्ट, चांगल्या माणसावर काम केलं तर चांगले पैसे मिळतात. परत नाव होतं, परत तो माणूस दुसऱ्या माणसाला सांगत असतो. माझी माउथ पब्लिसिटी होती ना, ती खूप सॉलिड होती. आणि मी सतत लोकांबरोबर वेगळ्या लोकांबरोबर काम करत होतो. कधी ती चांगल्या लोकांचं बुक जॅकेट करणं, कधी फ्री पण व्हायचं ते. कधी कोणतरी म्हणायचं, अरे सर जरा लेटरिंग द्यायला माडे पैसे नाही, तो घेऊन जा चल. पण तो माणूस काहीतरी मला परत नव्याने दुसऱ्या कामासाठी भेटायचा. बरोबर. हे जे इंट्रॅक्शन जे होतं ना, सतत तुम्हाला देत राहणं, म्हणजे गेली अनेक वर्ष जी गोष्ट चालू काय तर ती न थांबता चालू राहिलेली पद्धत, ती विचार करण्याची पद्धत. तुमचं विचार करणं थांबलं की काम थांबतं. त्यामुळे मी ते थांबूच देत नाही. आत्ता तू जर माझ्याकडे म्हणालास तर माझ्याकडे 4-5 गोष्टी मी करतो एकाच वेळेला. मी इथे सकाळी इथे आल्यानंतर ताबडतोब मला एक एक्झिबिशनची ऑफर आली आहे, सर तुमचं काम पाठवा, एक्झिबिशन करायचं आहे. हे जे कम्युनिकेशन आहे ना, हे कम्युनिकेशन सतत चालू ठेवणं पाहिजे. की आता मगाशी फक्त अभिषेक म्हणाला की हे झालं की आपण एका विषयावर बोलूया. आपण चर्चा करत असताना दुसऱ्याला त्याची जाणीव करून देणं आणि त्यातून काहीतरी नवीन घडतंय का याच्याकडे माझे डोळे असतात. आणि माझा सगळ्यात सक्सेस तो मला वाटतं तोच असतो तो. मग मी एका ठिकाणी गेल्यानंतर दुसरी आणखी 2-3 गोष्ट मला मिळतात तशा. आणि सर्वसामान्य माणसाला बोलतं करणं म्हणजे काय तर माझ्याकडे कॉन्सेप्ट आहे पण मला माहीत नाही चांगला आहे की वाईट आहे. तो बोल सांग ना, चांगला असेल तर आपण काम करूया, नसेल तर त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करूया. हा कॉन्फिडन्स देणं हे काळाची गरज असते आणि त्या माणसाची गरज असते. त्या माणसाला बिल्डअप करता येतं. उद्या तो माणूस आज 5 पैसे खर्च करतो, उद्या तो 50,000 खर्च करायला तयार असतो. अशी बरीच माणसं बघितली आहेत.
त्यामुळे ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी नकळतपणे म्हणजे मी मला बिल्डअप करता करता केलेली आहे. बरोबर. हां, त्याच्यात महागुरु किंवा हे असं घडलं असं किंवा नाही. असं काय नाही. शिक्षक बिकॉज आय एम नॉट अ specific मार्केटिंग पर्सन. पण मला वाटतं की हे आपल्याला यायला पाहिजे. ते तुम्ही फुल फ्लेज मार्केटिंग नसला तरी तुम्हाला ते व्यवस्थितपणे मांडता आलं पाहिजे ते. बरोबर. कारण आय थिंक मला तुमच्या त्या कामातला आणि त्या पूर्ण अप्रोचमधला बॅलन्स खूप आवडतो, की कला म्हणून सुद्धा त्याची एक क्वालिटी आहे, त्याची एक विजन आहे. विजन आहे. ती मार्केट कशी करावी ह्याच्याबद्दल सुद्धा एक क्लॅरिटी आहे. आणि इन जनरल काय म्हणता येईल, ती थॉट प्रोसेस खूप सुंदर आहे. त्यामुळेच ती आय थिंक ती टिकली आणि पुढे जाते. आता बघ ना, मी जेव्हा प्रिंट्सचं मार्केट इंडियात आलं की त्यावेळेला कॅलिफीला कोण देणार मार्केट, असाही प्रश्न होता. ते फक्त हुसेन, रजा बिजा किंवा मोठे मोठे गायतोंडे म्हणा किंवा आणखी आधीकालच्या काळातली मोठी मोठी माणसं सगळी त्यांचे प्रिंट्स होत होते. मला प्रश्न पडला, हे आपलं व्हायला पाहिजे यार, काय होत नाही आहे. तर मग एका कलेक्टरशी भेटलो, त्याला म्हटलं की असं आहे, तर मला क्यों नहीं हो सकता है. तो बोले आप ट्राई करो, इनिशियली मुझे पैसा मत दे दो, देखते हैं ना क्या होता है. त्यांनी केलं, ते हुरहुरीने केलं, कारण नचितला पैसे द्यायचे नाहीत. पण झाल्यानंतर तो मला झालं तर मी तुला पैसे देणार. पण आय एम रेडी टू टेक अ रिस्क. झालं ते सक्सेस. 10 1/10 2/10 असे प्रिंट करतात, 5-6 प्रिंट असे प्रिंट केले ते. मग हे सगळं घराघरात आलं पाहिजे. वॉल पेंटिंग सुरू केलं. एक पेंटिंग करताना तुझं बजेट असतं की साधे 50,000 लाख रुपये बजेट असतं. परत तू सांगतो की माझं हे अच्युत पालवानी केलं आहे, मग ती सही असते, तो तुला विकत असतो नाही का. आता मी पुण्यामध्ये एक वॉल केली, सुहास एकबोटे नावाचा इंटेरियर डिझायनर आहे, तो बेसिकली त्याचा जुन्या फर्निचरचा शॉप आहे चिंचपिंपरी चिंचवडला, खूप फेमस आहे. तुम्हाला की मला माझ्या वॉलवर काम करायचं आहे, तर मला वॉल बघायला आवडेल. बोललो ठीक आहे. बोललो त्याने मला पुण्याची अरेंज केलं, आम्ही सगळं वॉल बघितली. बोललो उद्या करूया. मी म्हटलं हो पण मला काय दाखवत नाही तुम्ही. बोललो नाही दाखवणार, जे मला वाटतं ना ते मी करणार. तुला नाही आवडलं तर वाईट रंग मार, पैसे देऊ नकोस. आवडलं तर पैसे द्यायचे. मान्य आहे? मान्य आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो, अख्खी वॉल केली ती, पाऊण तासात वॉल झाली ती. चकास, बढिया, सारा मजा आली. पैसे बोला किती? बोला 5 लाख. दिले. ती वॉल बघायला लोक यायला लागली. मग वॉलच्या खाली फर्निचर असायचं, फर्निचर विकलं जात आहे. ब्रँडिंगचे प्लेसमेंट. हां, प्लेसमेंट तुमच्या कामाची तुम्ही कुठे करताय? नाही झाली तर मला पैसे देऊ नकोस. फिजिकली आणि सायकोलॉजिकली दोन्ही प्लेसमेंट. ती आजही वॉल बघायला लोक जातात. ती माझी ओळख ठरली आणि ती आज माझ्या यूट्यूबवर गेलं असं कॅली वॉल नावाने वॉल आहे ती. आणि रशियन फिल्म एका फेस्टिवलमध्ये ती दाखवली पण गेली. एक पूर्ण असा राऊंड, असा काही कट न करता पूर्ण हाताचा एक स्ट्रोक आहे पूर्ण, एका ब्रशवर असा. आणि काम करता करता ती मध्येच हे आला, AC चा भाग आला, त्यालाही पेंट करून टाकला. मला वाटलं काम झालं तो वैता गेल माझ्यावर, माझ्या AC खराब केलं. तो म्हणतो हे भाला वारी झाल्या बाबा. तर काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी अशा करत 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 त्या गोष्टी, त्याची किंमत तुम्ही नंतर तुम्ही ठरवायची असते ती. मग नंतर लोक हेडलाईन लिहायच्या झाल्या तर समजा, तर लोक लिहून देतात ते. मी मग एका हेडलाईनचे 5,000 रुपये घ्यायचो. मला हे कधीच्या काळी? हे 15-20 वर्षापूर्वी. ओके. अरे आम्ही बोलतोय ना तो, पण तुझे लिहून पण झालंय. बोलो तोच प्रवास आहे खरा. त्या वर्षाचे पैसे आहेत ते, त्या वेळीचे पैसे नाहीत. बरोबर बरोबर. कमाल. कळलं का? तुमच्या मनात काय चाललं हे मला जर ओळखता आलं, ते लोगो कधी कधी 2 मिनिटातच होतो. तुझे सलाम ऐकल्यानंतर संपला, किंवा सिग्नेचर विस्की. तुम्ही गमतीने न बोलतो म्हणायचो, अरे न पिता काम केलंय ते.
पण तो फील, तो सिग्नेचरचा, तो त्याच्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुला समोरचा पिणारा माणूस घेणार नाही, तो ब्रँड डेव्हलप करणार तो. बरोबर. ही जी मेंटॅलिटी आहे ती तुम्हाला सतत, तुम्हाला तुझ्यात कमर्शियल वृत्ती पण जोपर्यंत असते तोपर्यंतच होऊ शकते ती. पण आता आपण छान काम करूया जरा, मग जरा पिऊया वगैरे, मग लोगो चांगला येईल. असं काही नाही आहे त्याच्यामध्ये. कमाल कमाल. पण ते जोडत गेलो तो, असं खूप गेलं. आता तुमच्याच बरोबर आपण जे प्रोजेक्ट केलं होतं पुण्यातलं 40 मिनिटाचा, तो सगळा लोड होता सगळा, तो ते अभिषेकने खूप छान डिझाईन केलं होतं. ते जर नाही केलं असतं ते लोकांपर्यंत ते गेलंच नसतं ना, तर ते माझ्यापर्यंतच राहिलं असतं. मी त्याला बोललो, त्याने ते सगळं डिझाईन केलं. माझ्या मनातल्या भावना मी त्याला जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तो विचारच करणार नाही का. किंवा आपण अक्षरयज्ञाच्या वेळेला जो सगळा ड्रमचा साऊंड केला, तो साऊंड गेल्या वेळेला विनय सहस्त्रबुद्धे भेटले होते मला, ते छान झालं होतं. ते हे कायम लक्षात राहतात गोष्टी, म्हणून वेगळ्या वाटेने काम करत राहणं. बरोबर. आणि मांडत राहणं. कारण कुठलं कुठे नंतर कनेक्ट काही कुठेही कनेक्ट होतं. मगाशी जसं तुम्ही म्हणालात तुमची कॅली वॉल आहे, ती एका रशियाच्या फिल्म फेस्टिवलमध्ये फिल्म दाखवली, तसं तुमची आता जसं म्हटलं लहानपणी कॅलिग्राफी म्हटल्यावर तुम्ही, हे एक चांगलं समीकरण झालं, त्याचं लोकांपर्यंत पोचलं, अगदी सगळ्यांना कळलं. पण तुम्ही तिथे न लिमिटेड ठेवता तुम्ही देशाच्या बाहेर जाऊन पण खूप ठिकाणी पोचलात. तर त्याच्याबद्दल आपण थोडं डिस्कस करूया. कारण की आपल्या इथे त्याचं महत्त्व निर्माण करणं, ते आपली प्रोसेस चालूच आहे. ते लोकांपर्यंत नेणं, आपली लिपी नेणं, हे तुमचं अजूनही मस्त तो प्रवास चाललाय. पण हा देशाच्या बाहेर जाऊन आपल्या इथली लिपी दाखवणं किंवा आपल्या इथली कला मांडणं, हे पण तुम्ही खूप सातत्याने खूप जबरदस्तरित्या केलं. तर ते कसं झालं? खूप छान गोष्ट आहे. एक तर IDC मध्ये मी ना माझं आयुष्यातलं पहिलं डेमॉन्स्ट्रेशन IIT पवईमध्ये. रघु जोशींनी मला सांगितलं होतं की तुला तिथे डेमॉन्स्ट्रेशन द्यावं लागेल. मी म्हटलं माझं इंग्लिश फार वाईट आहे हो सर, मला माहीत नाही, एवढंच. ठीक आहे. आता आपली भाषा काय आहे, तर इंग्रजी आपली भाषा नाही, आपली भाषा कॅलेबी भाषा आहे. बरोबर. आणि तिथे जगभरचे कॅलेफर आलेले होते. आता यांना आपण न बोलता त्यांनी आपल्याशी बोलावं आणि आपल्याला सांगावं की छान झालं सगळे, हे झालं पाहिजे, हे मनात कुठेतरी असतंच प्रत्येकाच्या. आणि तेच केलं. जे मोडीमध्ये मी शिकलो होतो तेच मी इंग्लिशमध्ये आणलं, तेच मराठीत आणलं. आणि मग त्यांच्या मनात क्युरिओसिटी क्रिएट झाली, हा मुलगा एवढं छान कसं काय करतोय, सहज चहाला येशील का रे, आता तू म्हणालास की आता हे झालं की आपण चहा घेऊया म्हणून. तसं त्यांनी विचारलं, वुड यू लाईक टू कम टू जर्मनी. तर मला प्रश्न पडला, चायला हा माणूस भंकस करतोय की खरं सांगतोय. येस. आणि 6 महिने जर्मनीचं लेटर आलं, नेदरलँडचं आलं, लंडनचं आलं. प्रत्येकाने आपापल्या परीने सांगितलं की तुझं काम खूप ग्रेट आहे, तू ये इथे आणि काम कर. हे कनेक्ट करता करता मग जर्मनीतल्या काही लोकांनी परत सांगितलं की आमच्याकडे एक वर्कशॉप कर. मग देवनागरी करायचं. मला माझी भाषा शिकवायची, मला तुमची भाषा शिकवायची नाही, कारण मला माझ्या भाषेबद्दल खूप अभिमान आहे. ते जगात गेलं पाहिजे असं मला वाटायला लागलं. कारण जगातला, मी नेहमी म्हणतो, भारत हा जसा शेतीप्रधान देश आहे तसा तो लिपीप्रधान देश आहे. खरं. राज्य सोडलं की भाषा बदलते, रंग बदलतो, कल्चर बदलते, संस्कृती बदलते. हे जगाला माहिती आहे, पण हे आपण मानत नाही म्हणून आपण ते अस्तित्वात करत नाहीत. मग ही लिपी एक निमित्त होतं त्याचं. लेट अस कनेक्ट द पीपल. मग जोडत जायचं. चायनामध्ये गेलो, त्यांना म्हटलं तुम्ही देवनागरी करा. ते मला वी डोंट नो देवनागरी. बोलो आय डोंट नो चायनीज. तरी आपण प्रयत्न करायचा, जे होईल ते ॲक्सेप्ट करूया, त्याच्यातून तिसरी लिपी घडू शकेल. जे कळत नाही ते छान असतं असं माझं मत आहे. कळलं का. तर तो प्रकार तिथे केला. असं करता करता मधल्या कोरोनाच्या काळामध्ये काही रशियन लोकांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला देवनागरी शिकायची आहे, मग आपण त्याचं एक्झिबिशन करू. असं सगळं झालं. हे कोरोनाच्या आधी ठरलं होतं. कोरोनामुळे तो झालं नाही, पण त्यांनी सुरू केलं ते. माझ्या क्लासला युक्रेन आणि रशियाचं युद्ध होण्यापूर्वी एक मुलगी, 12 वर्षाची मुलगी युक्रेनमध्ये आली, रशियामध्ये आली होती. तिने सांगितलं होतं की मला देवनागरी शिकायची.
तर संध्याकाळी वर्ग बघितल्यानंतर ऑनलाईन तो सगळा बघितलं, म्हटलं की ही लहान आहे मुलगी, हिला काय कसं काय जमणार. तर त्याने सांगितलं शी इज अ व्हेरी टॅलेंटेड, यू कॅन इफ यू वॉन्ट टू आस्क एनी क्वेश्चन यू कॅन आस्क, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. तर मी तिला विचारलं काय तुला काय माहिती आहे बाळा, तुला महाभारत रामायण भगवद्गीता किंवा काय आपण देवनागरी लिहिणार आहोत. तिने मला विचारलं काय तुम्हाला हवं आहे. तर माझ्या लक्षात आलं की आता आपली विकेट जाणार. म्हटलं भगवद्गीता म्हण. तिने भगवद्गीता म्हणायला सुरुवात केल्यानंतर माझे कपडे सुटायचे बाकी होते. कारण द वे शी वॉज प्रेझेंटिंग भगवद्गीता अनबिलिव्हेबल. 12 वर्षाची मुलगी. आणि त्यांनी नंतर जे काही काम करून मला दिलं ना, मला वाटतं की इंडियात तसं कामच नाही घडलं आहे. इंडियात काम करतील सगळे, पण तो जो इमोशन, सेन्सिटिव्हिटी, त्याच्यातलं डिझाईन, त्याच्यातलं प्रोनाऊन्सिएशन, हे सगळं खूप आहे, प्रचंड प्रमाणात आहे. मग अचानक एक फोन आला की आम्ही तुम्हाला फ्रान्सला बोलवतो. बोलो कशासाठी. तर मला आम्ही एक सोसायटी जनरल नावाची बिल्डिंग आहे, आपली RBI आहे तशी, त्याच्यामध्ये काही कालेपासून नाव काम टाकायचं आहे. तर जगातले 100 आर्टिस्ट आम्ही घेतलेत, त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे, तर तुम्ही तुमचं काम पाठवा. ते म्हटलं पाठवून दिलं. तर काय मग त्याचे 50 झाले, मग 25 झाले, मग 10 झाले, आणि मग 7 झाले. 7मध्ये मी होतो. आणि जवळजवळ 150-200 मीटर लांब भिंतीवर 4 फूट बाय तेवढं कॅन्टीन मला दिलं होतं. मग त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम, सगळे देव आपले सगळे संत त्या भिंतीवर मांडले. आता प्रश्न बघ कसा असतो, मनात परत प्रश्न की ही लोक देवनागरी लिहून घेतात, पण ह्यांना उपयोग काय त्याचा. थॉट पाठवलेले हा का आहे. अतिथी देवो भव कशाला म्हणतो आपण, त्याच्यामागे फिलॉसॉफी काय आहे. तिथे त्यांनी इंग्लिश आणि फ्रेंच ट्रान्सलेशन लावलं होतं. आलेल्या प्रत्येक माणसाला तो श्लोक कळला पाहिजे. हे आपण करत नाही आहोत. परत मी मागे येऊन म्हटलं की आपण का करत नाही आहोत, आपण एवढी सगळी संपत्ती असताना. मी हे सगळं, ह्या सगळ्या गोष्टी अशा की नेहमी इंटरनॅशनल ज्यावेळेला काम करत असतो ज्यावेळेला, त्याला नेहमी वाटतं की हे सगळं इतके पोचलं जातं आहे, लोकांपर्यंत पोचतं आहे. इंडियन कॅलिग्राफी म्हणून माझं काम जातं आहे, पण हे परत माझ्याकडे कधी घडणार. आमच्या देशात घडायला पाहिजे ना हे सगळं. म्हणजे आज पद्मश्री मिळाल्यानंतर लोकांनी कौतुक झालं, छान, म्हणजे लोकांचे आभार, त्यांच्याबद्दल वादत नाही त्याच्याबद्दल. पण शेवटी मला असं वाटतं की हे मी केलं आहे, पण ते माझ्यासाठी एकट्यासाठी राहू नये. रघुवीर जोशींनी प्रचंड मोठं काम केलेलं आहे. त्या माणसाचं काम जगासमोर आलं तर कदाचित भारतीय सुलेखनाला आणखी वेगळे दिवस येतील, कारण इतकं काम त्या माणसाने केलेलं आहे. असे आज सगळीकडे लोक काम करत आहेत. गणेश देवी स्क्रिप्टमध्ये खूप छान लिहित आहेत, हे करत आहेत, लेक्चर्स देत आहेत भारतीय लिप्यांवर. हे कुठेतरी रुजलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मला नेहमी वाटतं की आपली भाषा मराठी, आता मराठी भाषेचं एक म्युझियम महाराष्ट्रात असावं. त्याचा उगम म्हणण्यापेक्षा त्याची जी डेव्हलपमेंट झालेली आहे, भाषा बदलली आहे कशी, भाषेवर कुठला आघात झाला आहे, कुठला प्रघात झाला आहे, कुठे कशी वाढीस लागली आहे, त्याला पोटलिप्या कशा आल्या आहेत, हे सगळं लोकांना जर कळलं तर मला वाटतं की थोडं अभ्यासाचा विषय लोक त्याच्याकडे वळतील सुद्धा. किंवा बाहेरची लोक जेव्हा येतात तेव्हा ते प्रयत्न करत असतात, नमस्ते, आपण कौतुक करत असतो त्यांचं. हां, बरोबर ना. तर ते हे सगळं कुठेतरी मला असं वाटतं की पोचवलं पाहिजे असं वाटतं. दिल्लीमध्ये एक छान म्युझियम व्हायला पाहिजे, जिथे सगळ्या भाषा, भारतीय भाषा एकाच वेळेला बघता येतील. अभ्यास म्हणजे शेवटी अभ्यास म्हणजे काय, शेवटी 12वी पास, ग्रॅज्युएशन म्हणजे अभ्यास नव्हे ना. तुझ्या भाषेचा, संस्कृतीचा तुला जर अभिमान वाटायचा असेल, ती जगापर्यंत पोचायची असेल, तर ती मांडली गेली पाहिजे, नाही का. ज्ञानेश्वरांनी मांडलेलं जे आहे सगळं, ते आज आपण ज्ञानेश्वरांनी मांडलं आहे. नवीन ज्ञानेश्वर निर्माण झाला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. नवीन गोष्टी या चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत जर गेल्या तर जगात इतका सुंदर देश कुठलाच नाही आहे असं मला वाटतं. इतका समृद्ध लिप्यांनी भरलेला भारत देश आहे.
ही भाषा, या सगळ्याची भाषा एक लोक जगापर्यंत गेली तर जगाला एक नवीन आश्चर्य असेल ते कदाचित, या जगासाठी नवीन भाषा असेल ती. बरोबर. एक नेहमी वाटतं की सगळ्याचं एक छान एक्झिबिशन व्हावं, ते संपूर्ण भारतभर फिरावं. आपण फ्लेक्स लावतो फक्त अभिनंदनाचे. त्याच्याऐवजी जर ह्या सगळ्या गोष्टी शाळेतून गेल्या, शाळातून सुलेखन कला गेली पाहिजे, वापरली गेली पाहिजे. मुलं लिहित आहेत कुठे आज? आपण फक्त मुलं लिहित नाहीत म्हणून बोंब मारतो, पण त्याची चळवळ करत नाही, पण त्याला एक चांगला टॅब आणून देतो परत, किंवा जन्माला आलं की परत मुलाला मोबाईल देतो, म्हणजे पुढचा काळ गप्प बसून राहतं. पण त्याचं गिरबटणं, त्याचं रेगोटणं, त्याचं पडणं खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. आज हळद दिसत नाही. पूर्वी कसं लागला की हळद आई लावायची, दुसऱ्याचे पाय. आज आपण डायरेक्ट ऑर्थोपेडिक सर्जनकडे जातो. ही सगळी आता ती ह्या सगळ्या बिईंग आर्टिस्ट नेहमी असं, कारण सगळ्या बाजूने विचार करत असतो मी. मला कागद, काही वेळेला आम्ही कागद बनवतो, काही वेळेला हँडमेड पेपरवर लिहितो, त्याला मग त्या हँडमेडची पेपरची व्हॅल्यू काय आहे ती त्यावेळेला कळते. ती मी आज माझ्याकडे मुडीचे कागदपत्र येतात, 200-200 वर्ष जुने आहेत. बुक्क येतात, बाइंडर लोक फेकून देतात ती जुनी म्हणून, कारण त्यांना कळत नाही आहे की आपण काय फेकतात ते. एज्युकेशन व्हायला पाहिजे मला असं वाटतं, सगळ्याच बाबतीत. मी कलेच्या बाबतीत असं म्हणत नाही आहे, एज्युकेशन आहे असंही आहे, पण ते काय वेळेला कधीतरी ते खूप श्रीमंतीसाठी आहे असं होतं. ते लिमिटेड होऊन जातं. ते लिमिटेड होऊ नये असं मला वाटतं. म्हणजे जन्माला आल्यानंतर प्रत्येकाचा जगण्याचा हक्क जसा आहे तसा शिकण्याचा हक्क झाला पाहिजे. तो शिकला तर या सगळ्या गोष्टी, म्हणजे चित्रकला आज काढून टाकली जाते. चित्रकलेच्या शिक्षकाला PT शिकवायला लावत आहेत, भूगोल शिकवायला लागतात, हे शिकवायला लागतात. जी चित्राची भाषा आहे ती मुळात जाते आहे. खरं तुला गंमत सांगतो, चित्रकला करून काय करणार असे पालक म्हणतात ते सगळे. मी एका गोरेगावच्या शाळेमध्ये गेलो होतो, नंदादीप शाळेमध्ये. तर मी गोरेगावमध्ये गेल्यानंतर मला पटकन फोन आला की सर तुम्ही इकडे आलात तर जरा शाळेत एक्झिबिशनला या ना. मुलं येतो ना, मला आवडेल बोललो. लहान मुलं खूप क्रिएटिव्ह असतात. मुलांची चित्र बघ आणि तुम्हाला काय वाटतं ते सांगा. तर बोललं मस्त. तर मला वाटतं A4च्या साईजवर किंवा A3च्या साईजवर मुलांनी चित्र काढून लावलेली होती. प्रत्येकाने, बरं विषय काय होता तर मुंबई. त्या मुलांनी जी मुंबई आई वडिलांबरोबर बघितली आहे ती मुंबई त्यांची. गोरेगावसारखा एरिया, शाळा तिथली ती नंदादीप हायस्कूल मला वाटतं. एका मुलाने एवढ्या मोठ्या कागदावर एका पट्टीत, छोट्या 1 इंचाच्या पट्टीत मुंबई काढली होती. 1 इंचाच्या पट्टीत गाड्या, ट्रेन, बिल्डिंग, सगळं जॅम, हातगाडीपासून सगळं होतं त्याच्या चित्रात. आणि मी ते बघितलं नाही. त्या वरच्या जवळजवळ 90% भागामध्ये एक पिवळ्या रंगाचा हत्ती, रंग पिवळा हत्तीचा, पिंक पंख लावून आकाशामध्ये हिंडत होता. काय कल्पना आहे बघ तू. यू कॅन इमॅजिन दॅट. मी असं बघितलं नाही, म्हटलं की अरे काय पोरगा क्रिएटिव्ह रे हा. मी त्याला म्हणे असाच होता तो, असा बोलो मस्त आहे रे. त्याच्या चेहऱ्यावरची काय माशी हल्ली नाही. म्हटलं मग गमतीने म्हटलं अरे हा हत्ती खाली पडला ना तर काय, केवढी माणसं मरतील तुला माहिती आहे का, विचार केलास का तू. तरी तो काय म्हणाला आहे, अरे हे चित्र जहांगीरमध्ये लागलं ना, हे चित्र हेंबराने केलं किंवा हे चित्र हुसेनने केलं तर ते प्रचंड होतील, कारण त्याच्यावर हंगाम होईल, कारण पिवळ्या रंगाचा हत्ती शक्यच नाही. काका तुम्हाला काय कळत नाही आहे मला म्हणाला. बोलो मला कळतं आहे रे, इतकं छान क्रिएटिव्ह मांडलेस तू. क्रिएटिव्ह नाही आहे ते, प्रॉब्लेम आहे. बोलो काय प्रॉब्लेम आहे. हत्तीला पार्किंगला जागा नाही म्हणून तो आकाशात हिंडतोय, जागा शोधतोय. हा थॉट आहे. म्हणजे त्याचं लक्ष 4 वर्षाच्या, 4थीतल्या मुलाचं लक्ष मुंबईतल्या सराउंडिंगवर आहे. पार्किंग मिळत नाही हा प्रॉब्लेम त्यालाही कळतो आहे, तो आपल्याला कळत नाही आहे.
मुलगा चित्रातनं व्यक्त होत असतो, पण ती चित्रकलाच बंद केली जाते आणि त्यामुळे व्यक्त होणं थांबणं आहे. आणि मग मुलांचे जे असाध्य नसलेले रोग होतात ना, तो प्रॉब्लेम होतो तो सगळा. खरं आहे. आत्ता तुम्ही जेव्हा हे सांगताय तेव्हा मला असं एक रिअलायझेशन झालं की शाळेत बघायला गेलं ना आपण, तर सगळे विषय जे आहेत जे आपल्याला शिकवले जातात, चित्रकला सोडल्यास कोणत्याच विषयात तुम्हाला काय वाटतंय ते मांडण्याचा वावच नाही आहे. जे शिकवलंय, जे धडे आहेत तेच मांडायचं आहे. त्यामुळे मला पण तेच रिअलाइज झालं की चित्रकलेत माझं चित्र किती छान आहे पेक्षा मी काय विचार करायचो किंवा ते सर मला किती एक्साइटिंग वाटायचं सगळ्यात, ते राहिलंय आणि ते किती महत्वाचं आहे. ते मला विचारायचं आहे की पूर्ण या प्रवासात आता तुम्ही व्यवस्थित कशा रीतीने मांडत गेलात विचार आणि त्याचे फायनान्शियल, आपण हे सगळं बोललो, पण असं व्हायचं का कधी की डाऊन वाटतंय किंवा काय म्हणतं, कधी कधी आपल्याला चॅलेंजेस येतात आयुष्यात, तर तुमचा युजली कसा अप्रोच असतो चॅलेंजेसकडे बघण्याचा? नुकसान होणारही माहिती असतं. म्हणजे जेव्हा ज्ञानेश्वर तुकाराम दैनंदिनी केल्या ना, तेव्हा एका माणसाने मस्त असा आला आणि म्हणाला की अरे तुम्ही छान काम करताय, तर तुमच्या सगळ्या डायऱ्या मला द्या, मी त्या माझ्या क्लायंटला वाटून टाकतो, पैसे देतो तुम्हाला. आणि असं सांगितलं. एप्रिलमध्ये पैसे मागायला गेलो तर म्हणतो मी अरे बापरे, मी विसरूनच गेलो डायऱ्या वाटायचा. एप्रिलमध्ये त्यावेळेला जवळपास ही 92ची गोष्ट, $1,00,000 1,00,000 रुपये गेलेले असतात. आणि त्या काळी काही जणांनी सांगितलं मी माझ्या नावाने डायऱ्या वाट, मी तुला पैसे देतो. पैसे मागायला गेले तर मी बोलून गेलो, पण एवढंच होईल असं मला वाटलं नव्हतं. त्यामुळे हे सगळे अपेक्षित असतात ते साधारण. म्हणजे तुला नंतर मी ते ग्राह्य धरायला लागलो. तुम्हाला धडे मिळालेले असले ना की मग ते बरं असतं ते. पण हे बिगर पिक्चर झालं. डे टू डे बेसिसवर तुम्ही कसं हाताळता? कारण की मला असं वाटतं बरेचदा की कलाकाराला एक मेंटल काय म्हणतात शांतता पण आवश्यक असते डेव्हलप करायला काहीतरी, किंवा तो थॉट यायला सुद्धा एक शांतता लागते. तर तुम्ही म्हणजे कसं? मला शांतता नसते माझ्याकडे. ओके. कारण मी सतत गदारोळात असतो. त्या गदारोळात मी थॉट शोधून काढतो. राईट. कारण मला तिथे मी शांत बसलो की माझं कामच होत नाही. मला नाही होतं. मला पाहिजे, मी बायको म्हणतो अरे तू जरा बस ना, जरा नीट बस, शांत हो जरा. तो नाही जमणार बोललो. मला कॉम्पोजिशन निघत नाही. मला म्युझिक लावतो, साऊंड लावतो मोठा काही न कलेला ऐकतो आणि मग त्याच्यातनं माझी काहीतरी शोधून काढतो, काहीतरी मला मिळतं ते. तसंच ह्या डे टू डे लाईफमध्ये किंवा कामाच्या बाबतीत सुद्धा हाच प्रकार करतो मी. नाही, मी आज शांततेने विचार करूया आणि आपण पुढचे 2 दिवस प्लॅन करूया, विच इज नॉट पॉसिबल फॉर मी. राईट. आज बघूया, आज काल झालेलं आहे ह्याचं कनेक्शन आज होणार आहे. ते केलं आहे, करायचं आहे. ते नाही केलं तर मग मला त्रास होतो त्याचा. आता जहांगीरचं एक्झिबिशन चाललं आहे, मग आता ह्याची कनेक्टिव्हिटी काय आहे? तर पुढची काही लोकांचं असतं 6 महिने आता कामाचं करायचं नाही किंवा एक्झिबिशनबद्दल बोलायचं नाही. मी दुसऱ्या दिवशी पोरांना मेसेज टाकला, मराठी भाषा दिन येतोय, ताबडतोब कामाला लागा. ओ सर, कसं शक्य आहे? बोला मला माहीत नाही, मला काम हवं आहे. मला मानगुडी घालू नका. तुमची आपली भाषा आहे, आपल्या भाषेबरोबर प्रेम करत असाल तर ते काम दिलंच पाहिजे तुम्ही. बरोबर. लागले कामाला. त्यामुळे जो येतो ना तो त्याला माहिती असते की रणगाड्यासारखं काम चालू असतं. धाड गोळ्या मारत सोडायच्या. कुठे लागेल तिथे लागेल, नाही लागेल तिथे गप्प बसायचं, जिथे लागेल तिथे दिवाळी करायची. त्यामुळे सेम तसंच आहे ते. पण हे जीवन पद्धती पहिल्यापासून इझी होती ऍक्सेप्ट करायला, कारण की काय वाटतं ना आपलं स्ट्रक्चर असेल तर आयुष्य तर व्यवस्थित जाईल वगैरे. असं काही नाही. उगाच आपलं काहीतरी आपलं स्ट्रक्चरल आयुष्य गेलं, हे मी नित्यनेमाने केलं, ते नित्यनेमाने केलं, नाही ना, अजिबात नाही. तेव्हा मी तुला सांगतो, म्हणजे लालबागमधचं आयुष्यच तसं होतं की चाळीत ना एक वरात चालली असेल समोर ना, ह्या नाक्यापासून त्या नाक्यापर्यंत आपलं लग्न नाही ना, मग आपण नाचायचं. नाचायला वाटतं ना तर नाच ना. तुला गावाचं वाटतं, मी गायलो, भरपूर गायलो, ऑर्केस्ट्रा केले, कॉलेजचे शो भरपूर केले. मला जे वाटतं ते मी केलं. आय डोंट केअर अबाउट द पीपल. की तुम्हाला आजही मी पद्मश्री झाल्यानंतर तुला मगाशी बोलत होतो की सकाळी 7 वाजता पाणी घालताना पद्मश्री, हाफ रे झाडांना, हाफ पॅन्ट वगैरे. अरे काय, इट्स माय पार्ट ऑफ लाईफ यार. 450 झाडं आहेत, ती जगवायची आहेत मला. ती मारून टाकू? नाही ना. त्याच एक माळी बाबा आता तू उद्या मी पद्मश्री आलाय, लोक मला काय म्हणतील? नाही, शक्यच नाही ते, कदापि शक्य नाही ते. ती प्रोसेस
चेंज करणंच शक्य नाही ते, की तुमच्या इट इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ. ते ब्लडमधला एक भाग असतो ना, तसा असतो तो करावाच लागतो. आणि बऱ्याचदा कार्यक्रमाला जातो तेव्हा लोक म्हणतात अरे आता हा काहीतरी बोलणार नाही ना. मला जे वाटतं ते मी बोलतो. माझं इंग्लिश फार वाईट आहे, पण कम्युनिकेशन पुरतं मी तेवढं बोलतो तेवढं. पण मी टू द पॉईंट बोलतो, का वायफळ काय बोलत नाही. आणि मला जे पाहिजे, आणि एखादी गोष्ट नाही आवडली तर पटकन त्या माणसाला, तो माणूस कोण मोठा आहे की छोटा आहे त्याची मी काळजी करत नाही. कारण तुझं काही देणं घेणं नाही आहे. तुझा माझ्याकडनं फायदा काय, माझा तुझ्याकडनं. पण तुला जर एखादी गोष्ट नाही बोलली तर सांगायला मला काय. तीच स्टोरी मी मुलांबाबतीत करत असतो. उजवा डावा काय नसतो, पण प्रत्येक जण कसा घेतो ना त्याच्यावर तो प्रॉब्लेम असतो. प्रॉब्लेम ते असतं. आवडलं नसेल तर का आवडलं नाही हे तुला सांगतो मी, पण तू व्यक्त हो ना पहिला. तू व्यक्त नाही झालास तर मला कळणार कसा. ते सगळं फार महत्वाचं असतं असं वाटतंय. तर ते त्याचा अवलंब त्यामुळे कमाल. एक सांगायला मला आवडेल, किंवा एक जे पर्सनली फील झालं होतं ते म्हणजे जेव्हा तुम्हाला पद्मश्री देणार हे घोषित केलं ना, तेव्हा मला पर्सनली खूप आनंद झाला. असं का माहित नाही, कारण ते आय थिंक ते कनेक्शन, म्हणजे आपण काम केलंय तो विषय वेगळा आहे, पण तरी पण मी तुम्हाला नाव आणि तुमचं काम ह्याने, जसं म्हटलं शाळेपासून मला माहिती होतं कोण आहात तुम्ही. त्यामुळे असं वाटलं की आपल्याच कोणाच्या तरी जवळच्या व्यक्तीला हे मिळतंय. त्यामुळे ते फारच अभिमानास्पद होतं आणि खूप इन्स्पिरेशनल सुद्धा आहे. कारण गेले काही वर्ष तुम्ही सातत्याने काम करता आणि तुमचं आता एकंदर आपलं हे बोलणं झालं, कारण पूर्वी जरी आपण भेटलो असतो तरी असं बोलणं नव्हतं झालं. त्यामुळे आज आपलं जेव्हा बोलणं होतं तेव्हा जे मला कळतंय की तुमचा अप्रोच काय आहे आणि तुम्ही कसं ते सातत्याने करणं आणि फार जास्त विचार नाही करायचा. आज आत्ता आपल्या हातात काम आहे, आत्ता ते कम्प्लीट करून टाकायचं. असं करत करत एवढं ग्रेट बॉडी ऑफ वर्क बनलं तुमचं आणि तुम्हाला पद्मश्री आता मिळाला आहे. तर त्याच्यात जेव्हा तुम्हाला हे कळलं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं? म्हणजे दोन गोष्टी येतात की सुलेखनासारख्या गोष्टीला इतकी वर्ष प्रवास केल्यानंतर, मी मगाशी म्हटलं तसं की 1973 साली फळ्यावर लिहायला सुरुवात केली. ती खरी सुरुवात होती. त्यापासून आतापर्यंत 51 वर्षाचा काळ झाला. अनेक वादळं येतात, अनेक टेक्नॉलॉजी येते, अनेक माणसं भेटतात, अनेक सगळ्या गोष्टी होत असतात. मग कॉम्प्युटर आल्यानंतर लोकांनी मला म्हटलं होतं आता तुझं काही खरं नाही आहे. तर म्हटलं कोणाचं खरं नाही ते आपण बघूया, नंतर होऊया, पण आपण काम सोडूया नको. कॉम्प्युटरचं टेक्नॉलॉजी मी माझ्यामध्ये कशी इन्व्हॉल्व करी याचं बघेन. मी त्याच्यापासून घाबरून नाही जाणार जरी मला नाही आलं तरी. त्यामुळे तो प्रश्नच नव्हता तो तसा. त्यामुळे जेव्हा ही गोष्ट घडली की ह्या सगळ्या गोष्टींना बाजूला करत करत आपण परत एक मार्ग असतो आपला. तुम्ही मागे वळून बघायचं नसतं कधी. ते कालचं नुकसान काल झालं आहे, उद्या होणार नाहीची काळजी घ्यायची, हा माझा हे आहे. त्यातून झालं नुकसान तर ते इट्स अ पार्ट ऑफ दॅट जॉब तसं. त्यामुळे खूप आनंद झाला. कारण आणि इट इज अ गुड लेसन फॉर ऑल द कॅरियर्स. काय होतं की इतकी वर्ष आपल्या सरांनी काम केलं आहे त्याच्यामुळे पद्मश्री मिळालं आहे, हा भाग सगळ्यांनाच माहिती होता. गेली अनेक वर्ष सातत्याने या पुस्तकं करून डॉक्युमेंटेशन आपले सर करतायत. मग ते त्यांना आठवायला लागलं. हे पहिलं अक्षर पुस्तक केलं, त्या पुस्तकाला 2 नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी मला भेटायला मिळालं होतं. जाकीर मेनसारखा माणूस त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आले होते, तेव्हा त्यांनी एक वेगळी एनर्जी बाहेर काढली होती. म्हणजे समोरच्या माणसाला कळत होतं की याच्यातकडे खूप वेगळं काहीतरी आहे. हा सगळा प्रवास बघितल्यानंतर एवढे सगळे अपडाऊन्स म्हणण्यापेक्षा काय माहिती, इट इज अ पार्ट ऑफ दॅट जर्नी. त्याच्याकडे मी अपडाऊन्स पण म्हणत नाही कधी. नुकसान झालं तर काहीतरी आपलंच चुकलं आहे किंवा आपण कमी पडलो होतं, पण ते नुकसान झालं. मग आता देवावर जातं, आता बोललो आता पुढे काय होणार, मला नाही आवडत ते. त्यामुळे मला खूप बरं वाटलं. आणि कॅलिग्राफीसारख्या विषयाला भारतीय स्तरावर कुठेतरी ॲक्सेप्टन्स यायला लागला. म्हणजे भारत हा सुंदर देश आहे हे, किंवा लिपी हा त्याचा भाग आहे या देशाचा, याला कुठेतरी ॲक्सेप्टन्स जेव्हा यायला लागतं तेव्हा ते पुढे वाढणार एवढं नक्की झालेलं असतं. त्यामुळे मागच्या मुलांना, जी मुलं येतील काम करणार असतील त्यांना बऱ्याच लोकांनी मला बोलून दाखवलं की आता आम्हाला जरा धीर आला आहे, काहीतरी करू शकतो आम्ही.
ही सगळ्यात चांगली गोष्ट होती माझ्या दृष्टिकोनातून. बरोबर. मला प्राईज मिळालं किंवा मला फेलिसिटेशन होणार आहे त्याच्यापेक्षाही जास्त असंख्य लोकांना तुम्ही जेव्हा एक आधार मिळतो ना, तो फार जगण्याचा महत्त्वाची गोष्ट असते. मी आता त्यांना मी एवढे दिवस बोलत होतो की डॉक्युमेंटेशन करा, आजचं काम आजच करा, उद्या वेगळं काहीतरी त्याला चित्र समोर लावून ठेवा, त्याच्यावर विचार करा. विचार म्हणजे येता जाता ते बघत राहणं म्हणजे विचार करणं, त्याच्यावर काम करायला पाहिजे असं काय नाही आहे. ती गोष्ट सातत्याने जेव्हा डोळ्यासमोर राहते त्यावेळेला तुमच्या असंख्य चुका तुमच्या लक्षात येतात. त्या कोणी सांगायची गरज नसते, कारण स्वतःची चुका स्वतः काढून परत सुधारणं ह्याच्यासारखं शिक्षण दुसरं कुठलंच नाही आहे. माझी पद्धत आहे, मी काम केलं की ते उघडं ठेवून देतो असं. मग सतत बघत राहून करतो, हे इथे कमी पडलं, हे इथे कमी पडलं, हे इथे कमी पडलं, हे इथे कमी पडलं आहे. आपण गाणं त्यांना ऐकल्यानंतर कळतं की इथे हे वाजलं पाहिजे, हे वाजलं पाहिजे. तसा प्रकार येतो. ती एक प्रोसेस ती तयार करून झाली आहे, त्यामुळे आता ती लोकांना पटली आहे ती. आणि याचा आनंद मी जिथे मी अख्ख्या भारतात झाला होता हेही सांगतो तुला. पंजाबमधनं एक जण बाय कार मला भेटायला आला. बोलो क्यों है यार? तो बोलो तिकीट नहीं मिला. मैं बोला चलो गाड़ी लेके जाएंगे. हा एक आनंद असतो. ही भावना जी असते ना की आपल्या माणसाला मिळालं आहे, आपण ज्याच्याकडे शिकतो त्याला मिळालं आहे आणि आपल्याला काहीतरी मिळणार आहे, आपण त्याच्याबरोबर राहूया. ही कुठेतरी एक नवीन जे विश्वास जो तयार करणं असतं ना, तर मला वाटतं विश्वासाला कुठेतरी एक सार्थ झालेलं आहे असं मला वाटतं. ते त्याच्यामुळे आय एम हॅपी. माझ्या घरचे पण मला म्हणाले की त्यांनाही कल्पना नव्हती की याच्यात काय होऊ शकतं का असं, कारण कोणालाच माहीत नव्हतं. पण मी तुला सांगतो की इतकी वर्ष काम मला वाटत होतं की हे आपल्याला मिळालं पाहिजे, आपण प्रयत्न करत राहायचा. नाही मिळालं तर तो प्रॉब्लेम नाही आहे, पण नाही फॉर्म न भरता, माहिती न पुरवता आपल्याला मिळत नाही म्हणून रडत राहणं हे चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा, यू विल गेट इट, नॉट अ प्रॉब्लेम. बरोबर, काम करत राहा. देर आहे अंधेर नाही असं म्हणतात, तसं आहे तो. पण तुम्ही जे म्हणालात ना खूप सुंदर की आत्मविश्वास सगळ्यांचा वाढतो. म्हणजे पुरस्कार एका व्यक्तीला मिळतो, पण त्या व्यक्तीमुळे इतक्या लोकांना त्याचा फायदा होतो. लोकांना, प्रचंड लोकांना. म्हणजे इतक्या आज जवळजवळ काळ्या घोड्याच्या जवळजवळ रोज 3,000-3,500 4,000 पब्लिक आतमध्ये शिरायचं. त्याच्यातले अर्धे ओळखीचे असायचे, काळ्या घोड्याला आलेले असायचे, सगळं एक्झिबिशन बघायचे. सर म्हणाले आम्ही काम करतो पण आज आम्हाला बरं वाटलं की आमच्यापैकी कोणाला तरी मिळालं, आम्हालाच मिळालं असं झालं. तो आम्हाला असे सांगणारी लोक खूप होती त्याच्यामध्ये. कमाल मजा आली ती. आणि तेच म्हणालो की म्हणजे मला पण जेव्हा बातमी कळली तेव्हा मलाही तेच वाटलं आतून की अरे हे आपल्या घरातल्या एका व्यक्तीला मिळालं असं, अशी भावना आहे त्याच्यात. सुंदर. आपण एक अद्भुत दरवाजा नव्हता पटकन एक सेगमेंट करूया जो आपल्या वायफळवर आपण नेहमी करतो, जिकडे मी एक सिनारिओ बिल्ड करतो आणि तुम्हाला सांगतो त्याच्या पुढे काय इमॅजिन होतं ते आम्हाला सांगा. म्हणजे आता मला माहिती आहे की तुमच्यासमोर कागद किंवा काहीतरी असतं तर ते तुम्ही अजून तुमच्या एक वेगळ्या पद्धतीने सादर केलं असतात, पण आता आपण वैचारिक पातळीवर करून बघू. त्याच्या आधी तुम्हाला वायफळवर कसं वाटलं ते आम्हाला सांगा. छान म्हटलं, कारण कसं आहे की अनौपचारिक गप्पा मारणं आणि मनातले सगळे विचार तुझ्यासमोर मांडून ठेवणं. काय होतं, कधी कधी ठराविक प्रश्न असतात, तेवढी त्याची उत्तर ठराविकच असतात. पण वायफळवर आल्यानंतर मला असं एक तर मी निवांत बसलो आहे. माणूस स्वस्थ आल्यानंतर छान नाश्ता मिळाला, पोटाची पूजा झाली, गप्पा झाल्या, परत आपण केलेलं काम असल्या कारणाने परत तुझी बायको एक स्त्री कॅमेऱ्याच्या मागे उभी आहे. प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते हे परत बघायला मिळालं. आणि मला असं वाटतं की मी काय शिल्लक ठेवलेलं नाही आहे. म्हणजे आता माझ्याकडे हे राहिलं आहे की ते तसं काही झालेलं नाही आहे. त्यामुळे वायफळ गप्पा करता करता त्याच्यात ती रियालिटी लोकांपर्यंत पोचली पाहिजे. ती आम्हाला पण खूप मजा आलेली आहे, कारण जसं म्हटलं आपला परिचय असला तरी आज ज्या प्रकारे बोललो जे जे विषय आले ते खूप खूप इन्स्पिरेशनल आहेत. आणि कलाकार म्हणून बरेचदा असं होतं, कारण जेवढं तुम्ही म्हणाल की आपण लोकांबरोबर काम केलं पाहिजे, त्याच्यातनं आपण नवीन शिकतो, नवीन गोष्टी येतात ज्या आपण आधी विचारच केलेल्या नसतात. ते काय कळलं ना, आमचं हे इंटरनेटवर काम करणाऱ्या लोकांमध्ये ना आयसोलेशन खूप वाढायला लागतं. त्यामुळे हे ब्रेक करून इतर लोकांना भेटणं खूप महत्त्वाचं आहे. ते खूप जाणवलं मला. इंजिनिअरिंग झालेली मुलं यायला लागली ना, तेव्हा ती झापड लावलेली अशी असायची, त्याच्या बाहेरच नसायची. मग त्यांना मी म्हटलं की हे सगळं बंद करा,
आणि सगळं बाजूला ठेवून द्यायचं आणि मग यायचं. तुम्हाला काय येतं हे मला प्रश्नच नाही आहे. तू खूप छान कॅलिग्राफर होणार आहेस असं स्वप्न घेऊन आलं असेल तर बाजूला ठेवते. तुला एक सरळ रेषा काढता येते का बघितलं. एका माणसाला एक सरळ रेषा काढायला 1.5 महिना लागला होता. 1.5 महिन्यानंतर तो खूप टेन्शन घेऊन आला होता. मग मधल्या काळात एक रिसेशन आलं होतं. 80,000 90,000 पगार होते. मग 40,000वर आले. मग त्याने मला सांगितलं की मी आता घर बुक केलं आहे, गाडी बुक केली आहे, मुलीला शाळेत चांगलं आहे. काल कळलं मला आता 40,000 होणार नाही, थांबायचं थांबा नाही तर जा तुम्ही. अशा वेळेला मी त्याला सल्ला दिला कॅलिग्राफी कर म्हणून. तर मला काय माझ्याकडे आता माझी परिस्थिती समजून घ्या ना मला. बोललो मी समजूनच घेतोय. बोललो उद्यापासून कॅलिग्राफी ये, तुम्हाला पैसे नको देऊस. पैशाचा प्रॉब्लेम असेल तर एक सरळ रेषा काढायला 1.5 महिना घेतला. 1.5 महिन्यानंतर त्याने मला सांगितलं नाऊ आय कॅन स्लीप इन 1 लाईन. जी बाहेर सगळे प्रश्न होते माझे ना ते सगळे थांबलेले आहेत. मी छान उभा राहिलो आहे परत एकदा. ही त्याची ताकद आहे ना, ती ताकद त्याच्यामध्ये येते. हे लोकांना शेवटी काय द्यायचं असतं की शेवटी तुम्ही खूप हुशार आहात, पण जर तुम्ही नाही दिलात तर मग खूप शिकला, पण त्याचा फायदा कोणाला झाला. बरोबर. हा महत्वाचा प्रश्न आहे तो. कमाल, चक्कास. तर आता वायफळच्या अद्भुत दरवाजाकडे तुम्हाला घेऊन जातो मी. सकाळची वेळ, तुम्ही टी शर्ट शॉर्ट्स घालून पाणी घालताय 450 झाडांना, आणि पाणी घालत तुम्ही गुणगुणत तुमचं रेग्युलर रुटीन प्रमाणे करताय. करता करता अचानक ना थोडी झाडं हलायला लागली. तर तुम्ही त्यांच्याकडे वळून बघितलं की काय होतंय. पाणी कधी कधी पडलं की हलतात झाडं. नंतर असं झालं की कारण हे अद्भुत आहे, अद्भुत दरवाजा आपला. पाणी घालता घालता अचानक ती झाडं तुमच्याशी बोलायला लागली. आता ह्या झाडांचा तुमच्याशी बऱ्याच वर्षाचा परिचय आहे, कारण तुम्ही रोज त्यांची काळजी घेताय. आज झाडं तुम्हाला विचारतायत की आता आम्ही आमचे विचार मांडू शकलो नाही किंवा काही बोलू शकलो नाही, पण आम्ही ऐकलंय की तुम्ही खूप सुंदर कला करता, पण आम्हाला सकाळी फक्त पाणी द्यायलाच भेटता. तर आज आमच्यासाठी काहीतरी कराल का, किंवा आम्हाला काहीतरी करून दाखवाल का. अशी सगळी ती झाडं तुमच्या भोवती तुमच्याकडे बघत आहेत, आणि तुम्ही आता काहीतरी करायचं आहे किंवा तुम्हाला काय सुचतंय त्या माहोलमध्ये तुमच्या ज्या रोजची तुमची प्रिय झाडं तुम्हाला विचारतात काहीतरी. ते काय कॉन्व्हर्सेशन असेल किंवा काय होईल. एक झाड मला म्हणालं की अच्युत, रोज आम्हाला जगवतोयस, पण आम्ही किती जगायचं मला सांग. मोठं व्हायचं, तुला छाया द्यायची, तुला श्वासोश्वास करण्याकरता ऑक्सिजन द्यायचा, पण एक दिवस कधीतरी आम्हालाही जावं लागेल ना रे. मी म्हटलं नाही रे, माझ्यापेक्षा तुझं आयुष्य खूप मोठं आहे. 100 100 150 वर्ष झाड जगतं, पण तुझ्या आधी मी जाईन, पण कदाचित मी परत तुझ्या सावलीत येईन. मी झाडाला जाऊ नकोस रे, आपण दोघंही राहूया, एकमेकाला घट्ट पकडूया. तू रोज पाणी घालत जा, मी जगेन, मग मी तुला जगवेन माझ्या श्वासात. क्या बात आहे. सुंदर. एकदम जसं सुरुवातीच्या बोलण्यात आपलं आलेलं की कितीही आपण केलं तरी ते शेवटी तो प्रामाणिक थॉट एकदम बेसिक असतो, तो दिसला पाहिजे तो. आणि तो तुम्हाला सातत्याने दिसतोय, आणि तो आमच्यापर्यंत आज पोहोचलाय, त्यामुळे आम्हालाही तो सातत्याने सापडेल आमचा अशी आशा बाळगतो. अशी एक आशा बाळगतो. पण पालकास तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात. आणि वेळ काढून नाही, मला यायचंच होतं. कारण वायफळ गप्पा मारल्याशिवाय आपलं सत्य लोकांसमोर येत नाही, कळत नाही ते. आणि वायफळ गप्पा खूप झाल्या पाहिजेत त्या अशा. आणि असंच आपल्या होत राहोत, हाच कॉन्व्हर्सेशन कॉन्सेप्ट्समध्ये बदलत, नवीन गोष्टी घडत, अशी आशा करतो. आणि तुम्हाला खरंच पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे की तुम्हाला पुरस्कार मिळतोय. म्हणजे खरंच जसं म्हटलं पर्सनल आनंद आहे, तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा तुमचे खूप 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 कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता मी हे काय वेगळं सांगणार नाही आहे तुम्हाला की काकांचं काम फॉलो करा वगैरे, ते नाही, आपण ते करतच असतो सगळे, तर ते सांगायचं नाही आहे मला. पण तरी तुमच्यासाठी जर कॅलिग्राफी नवीन असेल किंवा तुम्ही पहिल्यांदाच हे सगळ्या गोष्टींबद्दल ऐकलं असाल तर जरूर जाऊन हे सगळं एक्सप्लोअर करा. आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स वगैरे टाकू, तर तिथे जाऊन लोक बघू शकतील काय 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 काय. आणि तुमचं एक्सप्लोअर करा, आणि तुमचं जे आहे ते मांडायचा प्रयत्न करा. एक्झॅक्टली. तर कॅलिग्राफी एक
झालं मीडियम, असे प्रत्येकाकडे बरीच मीडियम्स असतात. Medium आहेत, हो. तर ते सगळं एक्सप्लोअर करत राहूया, नवीन काहीतरी बनवत राहूया. येस. आम्ही भागाच्या शेवटी एक शब्द देतो, रॅन्डम कोणताही शब्द, म्हणजे जे लोक भाग शेवटपर्यंत बघतात तो कमेंटमध्ये टाकतात, म्हणजे आपल्याला कळतं आणि शेवटपर्यंत पाहिलंय. तर एक कोणताही शब्द द्या असं ते कमेंटमध्ये टाकतील. क्षर नाही ते अक्षर. क्षर नाही ते अक्षर हे तुम्ही कमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्हाला कळेल. किंवा ज्यांना पूर्ण सेंटेन्स नाही टाकायचं त्याने अक्षर असंही टाकलं तरी चालेल, म्हणजे इझी, म्हणजे टाकतील. नाही तर मोठे म्हणून टाकणार नाही, आळशी झाली तुम्ही. नाही, चांगली आहेत तुम्ही लोक. तर टाका आणि आम्हाला कळेल तुम्ही शेवटपर्यंत बघितलात. आणि एवढं बोलून आम्ही आजचा हा वायफळचा जबरदस्त भाग इथे पूर्ण करतो आणि तुम्हाला पुढच्या भागात लवकर भेटतो. धन्यवाद.